उठा. हो. आला बरे माधुरीला माहेरी सोडून. हां आलो की. बरं केलंस. होय पण तुम्ही एवढ्या रात्री इकडे कशाला आला? तुला काय वाटतं कशाला आले असेल मी? हो पण ते पण बिन काय बोलू नको. मग मी तरी काय बोलू आता? मग काहीच बोलू नको. तू फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. मी घरात येऊ का? हां? घरात म्हणजे? म्हणजे घराच्या आत येऊ का? माधा येऊ का घरात? काय का आता काय बोलत नाही ना म्हणजे घराच्या आत ये असंच म्हणत असणार होय ना? कळतं मला तुझ्या मनातलं. मी बोलत नाही म्हणजे मला तुम्हाला घरात येऊ द्यायचं नाही आणि मला परत ते बेधुंदपणा करायचं नाही बा. का रे माधा असं? अहो मी ठरवलं का माधुरी गेल्यावर तिच्या मागं मी असलं काय बी करणार नाही. त्यामुळं तुमच्या पाया पडतो पण जावा तुम्ही आता. मग मी बी तुझ्या पाया पडते आणि तुला प्रेमानं बोलते. अरे जीव आहे रे माझा तुझ्यावर म्हणून असं तुझ्या जवळ येऊ वाटते. माधा ऐक की पुन्हा आपलं बेधुंदपणाचं प्रेम जगूया का? हां माधा ऐक की. अहो तुम्हाला एकदा सांगितलं ना मी. हां चला जावा बरं घरी तुम्ही. हां हे बघा माझा हात उचलल तुमच्यावर मग त्याआधी तुम्ही डोळ्यात म्हणलं जा जा. नाही तू उचलच हात उचलच एवढंच राहिलं होतं. म्हणजे स्वतःचं काम असलं की जवळ येणार गोड गोड बोलणार आणि काम झालं की असा हात उचलणार वय रे. असला कसला रे स्वार्थी तू? स्वार्थी नाही हो मी पण तिकडं आता बाळू काका सरी परी सगळी आहेत ते घरात म्हणूनच मला नको वाटते. कळतंय का तुम्हाला? आणि हे बघा तुम्हाला कोपऱ्यापासून हात जोडतो माझं चुकलं. हां देवाची शपथ घेऊन सांगतो चुकलं माझं बस का? तुझं नाही रे. जे काय चुकले ना ते माझं चुकलं. म्या तुझ्यावर जीव लावला ना ते चुकले. म्या माझा नवरा असताना पण अशी तुझ्या जवळ येते ना हे चुकले. अरे एवढी लोक घरात असताना पण एवढ्या राज्याला मी तुला इथं भेटायला आली ना हे चुकतंय. तुझं काय बी चुकत नाही रे. समज काय माझं चुक होय ना? माझं चुकतंय ना? माझं चुकतंय सगळं. कुठे गेली होतीस? आता कुठं गेलते का गेलते ह्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं? असं बावचाळे आणि का विचारायला लागलाय? इथं घरात पोरी असताना गावभर कुठे फिरतेस एवढंच बोललोय. आता जिथं गेलते तिथं बी सांगून जायचं का? हा सरा माग घरात सरी परी आहे ती उगा त्यांच्या पुढे तमाशा नको का करायचा तमाशा तुम्हाला नाही ना? मग गप्प घरात चला. अगं काळजी वाटते. काळजीचं तर तुम्ही अजिबात बोलू नका. 3-3 महिने माझ्यापासून लांब राहता तेव्हा वाटते का हो माझी काळजी? आणि तसं बी इथं येऊन तरी तुम्ही काय दिवे लावता हो? सांगा की. त्यामुळे मी जशी जगते ना तसं मला जगून द्या आणि ह्यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे आणि तरच पोरींची लग्न होतील. कळते का तुम्हाला? त्यामुळे मी म्हणते ना तसंच जगायचं. चला घरी गप झोपा. लागले मला शहाणपणा शिकवायला. चला नवा खेळ चालू झालाय तर मंडळी. हा तायडी सध्या वेगळ्याच मूडमध्ये दिसते. जरी सरीचं तिच्या मनासारखं म्हणजे लाल्या संग एकदाच फिक्स झालं असलं तरी लई नाराज दिसते.
म्हणून तर रातचं एवढ्या अंधारचं महादाकडे जाते आणि प्रेमाची भीक मागते. घरी येऊन स्वतःच्या नवऱ्याला गप करते. म्हणजे तायडी खरंच वेगळ्याच संकटाशी लढते. अशीच लढाई मळ्यात ही भुरटी पोरं देखील लढत आहेत. जीव माऊसाठी स्वतःचं नशीब आजमावत आहेत. आणि या धावत्या थंडीच्या दिवसात हे दोघे लग्नाळू त्यांच्या लग्नासाठी, त्यांच्या सुहागरातीसाठी जे काय जुळणी करता येईल ते करत आहेत. तर चला, आपल्या या पुढील कथेत कुणाकुणाचं नशीब उलगडतंय आणि कुणाकुणाचं नशीब मातीत मिसळतंय ते बघूया. चला मंडळी, आपली मळ्यातली कथा सुरू करूयात. चला पुढे बघत राहूयात. काय हो नाना, काय झालं? कसला विचार करता? हा बघ, त्या लालाचं आणि त्या सरिताचं जमलंय खरं, पण सरी पळून जायचं लालेच मनावर घेतलंय बघ. त्यामुळे तो आपल्यासारखं खुश राहायचं सोडून वेगळ्याच विचारात असतोय आणि वेगळ्याच दुनियेत असतोय तो. पण त्यांचं पण असा विचार करणं साहजिकच आहे ना. पण मी काय म्हणतीये, आपण कशाला त्यांचा विचार करायचा आहे? कशाला मूड खराब करून घेताय तुम्ही? हां, काय करायचं आपल्याला त्यांचं? अगं परे, आपल्या एंगेजमेंटमध्ये यांचं नातं जर असंच राहिलं तर आपली एंगेजमेंट कमी आणि वर्ष श्राद्ध जास्त वाटेल बघ. त्यामुळे मला असली रडकी तोंड आपल्या आजूबाजूला नकोच आहे आणि असलं रडका जुनं गाणं तर नकोच. बरं, मग मी काय म्हणतीये, हे कळतंय मला सगळं, हां. पण असा विचार करून, एवढा मूड खराब करून, एवढं झुरून काय होणार आहे? तुम्हाला एवढंच वाईट वाटतं तर जाऊन समजवा ना मग त्यांना. अगं लय समजवलं त्याला, पण तू समजूनच घेईना. त्यामुळे तुला म्हणतोय परे, तू काय कर, तू जाऊन लाला समजव आणि मी सरीला समजवतो, म्हणजे ऐकतील ते. बरं ठीक आहे, तसं करू. मी जाऊन लालू दाजींना समजवते, तुम्ही सरीला जाऊन समजवा. होय होय. चालतंय, चला चला लागू कामाला मग. अब मी काय म्हणते, हां, ऑल द बेस्ट कोण म्हणणार मला? अगं परे, ऑल द बेस्ट तुला. हा, चला 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 कामाला लागू. चला अगं आता नको परे, आधी ह्यांचं मिटू मग आपलं बघू काय. ना ना, तुम्ही पण ना. हा ना. ओ लाला साहेब, कोण गेलंय का? हा, काय म्हणते मी, कोणी मेलंय का? ए मिळून बाई, असं काय बोलतंय का? आता तुम्हीच इथं तोंड पाडून बसले, त्या डोक्याला हात लावून बसले, मग मला वाटलं गावात कोण मेलं असं. तसं काय नाही ग, बसलोय आपला असाच विचार करत. सरीचा विचार करताय ना? सरीचा विचार करताय की नाही? हा. बरे, कसं काय ओळखलंस ग तू? आता तुमचं कायमचं लग्न जुळलंय, तुमचा साखरपुडा जवळ आलाय, मग आता या टायमिंगला नवरा नवरीचा विचार नाही करणार तर कोणाचा करणार? हा, ते बी बरोबरच आहे. हा, पण मी काय म्हणते, तुम्ही ना जे झालंय ना वाईट त्याचा विचार करत बसले, पुढं काय चांगलं करायचं त्याचा विचार करतच नाहीये. जे झालं ते गंगेला मिळालं तर आपण काय करणार त्याच्याबद्दल? सांगा बरं. तुम्ही आता या गोष्टीमध्ये डोकं लावूच नका ना. तुम्ही ह्या गोष्टीमध्ये डोकं लावा की आता सरी फक्त तुमचीच आहे, कायमची तुमची आहे. मग आता तुम्ही तिला हसवण्यासाठी काय करायला पाहिजे, तिला किती प्रेम द्यायला पाहिजे. हां, आता जसं नाना माझ्यासाठी खायला घेऊन येतं तसं तुम्ही पण आणायला पाहिजे का नाही? तुम्ही ह्या गोष्टीमध्ये डोकं लावतच नाहीये आणि जे झालं त्याच्यावर डोकं लावत बसले काय तुम्ही. हे बरे, तुझं लाख खरं आहे ग, पण मला कधी कधी असं वाटतं सरी नव्यावर पळून जाण्याचा विचार केला तर कसा करेल ती तो विचार? हां, आणि सारखं सारखं तेच तेच करायला ते काही येडी आहे का? नाना करतो का बघा बरं माझ्याबद्दल असा विचार? हे नाना कसा का तसा विचार करत? हां, नाना जीवला होतं मला, प्रेम करतो तो माझ्यावर. नाही नाही ते खायला घेऊन येतो, फिरवतो, हसवतो, त्यामुळे मी दुसऱ्यासोबत विचार करू पण नाही शकत स्वतःच. आणि तो त्याच्या स्वप्नात सुद्धा विचार नाही करू शकत मी दुसऱ्यांसोबत पळून जाईन म्हणून. मग आमच्या या नात्यातून तुम्हाला काय शिकायला भेटतं, म्हणजे काय घेता येईल तुम्हाला त्यातून? काय घेऊ सरी, आपलं परे? हां, आता जेवढं सहजपणे तुमच्या तोंडातून तिचं नाव आलं ना, तेवढंच सहजपणे डोळे बंद करून जरा तिच्यावर विश्वास ठेवा. हां, काय म्हणते मी, जरा तिला प्रेम द्या, तिच्याशी बोला, हसवा, फिरायला घेऊन जा. आणि नाना जसं खायला आणतात तसं तुम्ही पण आणा तिच्यासाठी खायला. मग बघा, तुम्ही जेवढं भरभरून तिला प्रेम देताल ना, तेवढंच ती तुम्हाला भरभरून प्रेम देणार. बरोबर की नाही? आणि आता हा सगळा विचार करून दिवस घालवण्यापेक्षा जरा प्रेम देऊन आणि प्रेम घेऊन दिवस घालवायचा. काय म्हणते? चला. परे, खरंच ह्या गोष्टीचा मी कधीच विचार केला नाही. एकदम बरोबर बोललीस बघ तू. परी चुकीची बोलतच नाही. मला कळतंय हो नानासाहेब,
पण आता तुम्ही मला सांगा, त्यांच्या डोक्यातून तो अजून जुना विषय गेलेलाच नाही आहे आणि त्यांनी सगळं सोडून दिलं नाही तर कसं काय पुढं आमचा मेळ बसेल? बसलवर मी हां मी काय म्हणतो, आमचा लाला आहे का नाही थोडा लाजाळू आहे आणि पोरींच्या बाबतीत जरा कच्चा आहे तो, त्यामुळे तो येईल आणि बोलल. अशी आशा नका ठेवतो मी. हां तुम्हीच थोडा पुढाकार घ्या आणि जाऊन बोला. हां तर लागल की मेळ. ते पण कळतं आहे मला. ते नवासोबत पळून जाण्याचा किस्सा नव्हता झाला का? मला तरी वाटतंय त्यांच्या डोक्यातून अजून ते गेलेलंच नाही आहे. तेव्हापासून ना त्यांनी माझ्याकडे नीट पाहिलं पण नाही आणि माझ्याशी नीट बोलले पण नाही आहे. पण आता तुम्हीच सांगा ना, असंच जर चालू राहिलं तर कशी आमची प्रेमाची गाडी सुसाट पळायची? त्यासाठी आम्ही आहे ना. हां बघा, त्यामुळं परी गेली लाला समजवायला आणि मी तुम्हाला बोलायला आलो आहे. आता ती परी लालाला कसं समजवेल ती परीच जाणू. पण पण तुम्ही हुशार आहेत का नाही, त्यामुळे तुम्हाला जास्त समजायला नाही लागणार. तर मी जे काय बोललो आहे आणि समजवलं आहे ते पटलं आहे ना तुम्हाला? पटतंय हो नानासाहेब. मला पण वाटतं ना की आता साखरपुड्याची तारीख जवळ आली आहे. सगळं काही असं चांगलं व्हावं, म्हणजे छान बोलणं बसणं व्हावं सगळ्यांचं. पण आता समोरूनच प्रेम येत नाही आहे तर मी तरी काय करू? हो ते बघा की ते प्रेमात लाला कसा तयार व्हायला लागला आहे. हां त्यामुळे तुम्ही बी चाला आणि त्या प्रेमात डुबकी मारा की. नाही तर ते येड्या म्हणजे तो येड्याला लाला परत बदलायचा. आता परत त्या येड्याला कोण समजवणार? त्या येड्याचे कोण नाही लागणार. हो, काही येडे येडे लावलं हो तुम्ही? येडे आहे का ते? हां वा 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 वा, एवढा लवकर लाळा लागला वाटतं लाला साहेबांचा. हां तसं नाही, पण ते काय येडे आहे का? सारखं ऐकून घेते म्हणून तुम्ही येडं येडं लावलंच. नाही नाही, लय शहाणा आहे लाला. चला. दाजी, तुमची होणारी बायको आली काय? आता आपल्याला जुनं विसरून सगळं नव्याने सुरुवात करायची, नव्याने नातं फुलवायचं. कळतंय ना? बरे अगं तू पण थांब ना, तू बोल ना काहीतरी जरा आधी, मग मी नंतर बोलतो. नका हो काळजी करू तुम्ही त्याची. हाय आम्ही बोलायला. अगं तुम्ही हाय म्हणतं सगळं जमतं. ना ना, आईचा फोन आला होता. अर्जंट बोलवलंय आपल्याला. बोलू दे या जोडीला, किती दिवस आपण मध्ये मध्ये करणार. हां असं होय, जाऊ की मग. बरं लका लाला सरकी जरा पुढं. हा वहिनीबाई घुसा की, करा की तुमच्या प्रेमाची गाडी चालू. हा एवढे मी सांगायला लागतं राव तुम्हाला. चला. सरिता, मला परीने सगळं समजावलंय आणि ते मला उमजलंय बी. तर मी काय म्हणतो माहिती आहे का, आपल्या प्रेमाची गाडी जर पुढे न्यायची असेल ना तर मागचं जे सगळं घडलंय ना ते सगळं विसरायला लागेल बघ. आणि सगळं मागचं विसरायला मी तयार आहे. पण तू तयार आहेस का मागचं सगळं विसरायला? लालासाहेब, मला समजा कळतंय तुमच्या मनात काय चाललंय ते. मी पुन्हा पळून जाते की काय, मी तुम्हाला दगा देते की काय, हेच विचार चालू आहे ना तुमच्या डोक्यात? सरे जाऊ दे, ते दे सोडून सगळं. वय ते समजा आता सोडूनच द्यायचंय, म्हणजे एकदम कायमचं सोडून द्यायचंय. पण तुम्हाला आतली एक खबर माहिती आहे का, जी कोणालाच माहीत नाही आहे? काय की सरे? अहो हेच की, म्हणजे मला जर पळून जायचं असतं ना तर मी कशी बी आणि काय बी करून गेलेच असते. पण लालासाहेब, आता मीच ठरवलंय की मला कोणासंग संसार करायचा आहे, कोणासंग लग्न करायचं आहे आणि माझं कोण आहे हे मला चांगलेच कळलं आहे. लालासाहेब, मला खरंच तुम्ही खूप आवडता आणि मी तुमच्या संग लग्न करायला बी तयार आहे. आतापासून ही सरी फक्त आणि फक्त तुमची, आणि तुम्ही आहे ना माझे? अगं सरिता, मी तर पहिल्यापासून तुझाच आहे. आणि आता तुझं असं बोलणं ऐकल्यापासून ना एकदम एकदम म्हणजे फिक्सच आहे. फिक्स म्हणजे मरोच तर मी तुझाच आहे बघ. हां, मला पण आता असंच वाटायला लागलं. म्हणजे सरे एकदाच कायमचं जमलं म्हणजे जमलंच ना. हो लालासाहेब, मी माझ्या मेलेल्या आईची शपथ घेऊन अगदी खरं खरं सांगते तुम्हाला, ह्यावेळी जमलं म्हणजे जमलंच बघा. मिटलंच की. खरंच मळ्यात प्रेमाचं रंगीबेरंगी रुपेरी वादळ उठलं म्हणजे उठलंयच ना.
या लाल्याचं सरी संग कायमचं जुळलं म्हणजे जुळलंच ना. बरं आहे, जसं या दोन जोड्यांचं जगणं प्रेमळ होऊ लागलंय, तसंच आपल्या माळ्यातल्या या दोन जोडीचं देखील जगणं प्रेमळ होतंय का नाही ते जरा बघूया. सावली आहे बाबा. हे अरे इथं बसायचं का? इथं कोणाला दिसणार नाही. हा बसू की. हा चल बस. बघू काय आणले पिशवीत. हे बघ दाखवतो बी, आणि जे काय आणलंय ना ते प्रेमानं खाऊ बी, पण जीव आधी बघावं लागेल इकडे तिकडे कोणी आहे का नाही. नाही तर ते मास्तर ऐन टायमाला टपकतंय बघ, आणि सगळ्या रंगाचा बेरंग करतंय. राम्या तू एक काम कर, जाय एक राऊंड टाकून ये, बघ आहे का कोणी. अरे जा की. हा एरवी नाही तर वागता लय पळतो वड्यासारखा. माऊ तुला बघायचं का? रामेला चित्त्यासारखं पळतंय बरं काय. तुला बघायचं तुला. अयो खरंच बघते बघते. ए बघ माऊला बघायचे, पळ पळ राम्या. अय्यो काय काय आणलं एवढं कुठं आणलं रे सोमनाथ. अगं चिव म्हणजे तुझ्यासाठी, म्हणजे तुमच्या दोघीसाठी. आम्ही दोघांना कालपासून फिरून फिरून सगळं गोळा केलंय बघ. आवडलं का नाही तुला? हा आवडलं की. आणि तुला ग? खरंच लय भारी लय छान आहे. मला काय वाटतंय, म्हणजे आपण याचे दोन भाग करू. म्हणजे एक भाग तुझा, एक भाग माझा. म्हणजे एक भाग आपल्या दोघांचा, एक भाग त्या राम्याचा आणि माऊचा. काय माऊ तुला काय वाटतंय? हा मला पटते. तुला गच्चू? मला बी पटतंय की. हा मग चला वेगळं करू लागा. काढा की पटपट. रामे हाय कर कोण तिकडं? नाही तिकडे कोण, आपण दोघांची चिवून माऊ, आपण चौकच आहे ना तिकडे. मरायला कोण कशाला येतं इथं मरायला. भारी भारी लागा. हा ना भारी आहे. आयला पळून पळून लय बुका लागल्या बाबा. हे रामे हे ना चिवच आहे आणि माझं आहे, म्हणजे आमच्या दोघांचं आहे. तुझं जे काय आहे ना ते भाऊकडे दिलंय, त्याच्यात हात घाल पाय घाल, नाही तर तुला काय घालायचं तर घाल. कळलं का? होय होय राम्या इकडे ये. यातलं घेऊन खा. आपण असं वेगवेगळं कार्य केलंय मला तर काहीच कळा नाही. हे बघ म्हणजे मी ठरवलंय, म्हणजे चिवनं ठरवलंय, म्हणजे आम्ही दोघांना मिळून ठरवलंय बघ. हा गोळा करताना सगळं एकत्र गोळा करायचं आणि खाताना वेगळं गुलू 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 करत खायचं. आहे का नाही चिव? हा चल मग तिकडे जाऊ आणि गुलू 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 करत खाऊ. चल हा चल की. येऊ का ग मग? तुम्ही बी खाता जोडीने. सेमटे. सांगतो सांगतो म्हणजे काय रे? ते गावातला संत्या पिंत्या तर नाही काय. आणि त्या संत्याचं काय येतं? संत्या अरे वेड्यांनो सेमटी बोलली ती. सेम टीव म्हणजे काय? चल तिकडे सांगते तुला. हा ना चल चल चल. अरे बोरं पडले नव्हते, बोरं घे. राम्या खाईन कडं कडं. हे बी हिल्स बी पडलं. चल लागा. होय रे राम्या लय भूक लागली असेल ना, पळून धर खा. हा लागली बुक बर का, पण टॉकरे नास का केलं काय मला कायच कळा नाही. अरे जाऊ दे ना त्यांना, काहीतरी बोलायचं असेल महत्वाचं. तुला बी काय बोलायचं असेल तर तू बोलू शकतो बरं का. खात खात. मला नाही काय बाय बोलायचं, मला कुठं काय बोलायचं. खायचं तर आहे ना. हा खायचं आहे की. खा मग. हा बसू की. नीट बसून बस बरं काय, नाही तर काहीतरी टोचायचं. होय होय. हे घे चिव, पहिला घास तू खा. किती छान आहे ना. हा ना तुला आवडते ना? हो खूप आवडलंय. हा ना खा खा. हे घे. हे घे सोमनाथ तू पण खा. आता तू एवढ्या प्रेमानं दिली म्हणल्यावर खावंच लागेल ना. हा?
चिव चिव चिव. ऐक ना चिव, एक बोलू का, म्हणजे एक विचारू का तुला? हा बोल की. म्हणजे आता आपल्याला भेटून कमीत कमी 1 महिना तरी झालाय की नाही? हा, हा झाला असेल की. मग आपण एवढं भेटतोय, एवढं बोलतोय, एवढं सगळं एकत्र खातोय, म्हणजे मी तुझा जिगरी दोस्त झालो असेल ना, आहे की नाही? ए सांग की, मी तुझा जिगरी दोस्त झालोय ना? अरे सोमनाथ, तुझ्यासाठी एवढ्या आडमार्गी येते, तुझ्यासोबत एवढं बसून खाते, एवढं फिरते, ह्याचा अर्थ काय? हे बघ, हे असलं काही मला कळत नाही बघ. तुझ्या एकदा गोड आवाजानं सांग की तुम्ही तुझा जिगरी दोस्त झालोय म्हणून. हा, अहो सोमनाथ, यू आर माय बेस्ट फ्रेंड, म्हणजे जिगरी दोस्त. हॅपी? हा हा, हॅपी ना? हं? ही चिव कुठं गेली काय माहिती बाई. इथं मला एकटीला सोडून बिनडोक डोक्याची. होय रे रामा, सकाळपासून काय खाल्लं होतं का नव्हतं तू? हा तर खाल्लं होतं बरं का, पण ती थंडीच्या काना आजकाल लयच भुका लागते आहे बघ. आणि तू बी खात नाही ना, म्हणून तुझ्या नावचं मीच खातो की. बरोबर, खा खा. बरं, एक विचारू का, सांगशील का खरं खरं? काय ग, विचार की. ते तुझं अंकीचं लय मोठं प्रेम प्रकरण कळलेलं मला. काय नाही, पण तुला कोण काय म्हणतं? अरे वरच्यावर कळलं म्हणून विचारलं. हा, ती अंकी आवडायची बरं का मला, पण तिने का नाही कधी भाऊ दिला नाही बघ मला. बरोबर आहे तिचं, पण का भाऊ नाही दिला? ते काय, ते असंच वरच्यावर नादी लावायची, आणि ती एकदा बोलली होती मला की मी इथं कोणाला पटणार नाही म्हणून. आणि पटली बी नाही ना कुणाला? नाही ना, नाही पटली. आणि तुला नादी लागून गेली एकट्याला सोडून तिच्या मामाकडं. गेली, आता काय करणार सांग बरं तू. अरे करण्यासारखं लय काय हाय बघ, पण त्या सोम्यासारखं डोकं लाव जरा. म्हणजे काय करू सांग बरं. त्यामुळं तुला आधीच सांगते, जे झालं ते सगळं दे सोडून, आणि आता इथून पुढं बघ काय होतंय ते. जरा डेअरिंग कर आणि जरा डोकं लाव र. डिरिंग म्हणजे त्या महादेसारखं म्हणते का? म्हणजे कसं र? अगं ती महादे आहे का, त्याचं एवढं मध्ये कांड होऊन बी, आणि त्याची घरी बायको बी आहे बरं का, तर त्या ताईसंग गुलू गुलू गप्पा हाणतो, काय काय करतो, आणि हसतो, हसू हसू बोलतो. म्हणजे तशी डिरिंग कर म्हणते का तू? हा तसंच, जरा डेअरिंग कर. तर सोमा बघ बरं कसं चिवला बोलतो, तसं तू बी बोल की मला. मी कुठं काय म्हणले तुला? हा हा, बोलतो की, पण ती का नाही, मला पुरीला बोलायला कसं तरीच होतंय बघ, आणि तिथं तर घोडं पेट खाताय ना, म्हणजे बोलायलाच येत नाही मला पुरीला. अरे कशाला टेन्शन घेतो तू? मी हाय की समज शिकवायला, कसं राहायचं, कसं बोलायचं. पण तू ऐकशील ना माझं? हा हा, ऐकतो की, म्हणजे तू जसं कर म्हणशील का नाही तसंच करतो आजपासून बघ. बरं ऐक, आता ते तोंडाला काय लागले ते पुस पहिला, नाही समद उचलून बाजूला ठेवायचा. वास माझ्या डोक्यात जाऊ लागलाय. आता हे करू म्हणते का? ऐकणारच ना तू माझं? हा, ऐकतो की, आजपासून कसं माव म्हणत तसं. अंग असं हा, करतो की एवढं. उचल उचल, हे सगळं उचल. ती पायाखाली पाहायचं, वर घे हा पाय. हा हा, सगळं उचल. हाक मारा, मी बोलू. ए माझा इकडे ये रे. बोला की बाळू काका. अरे इकडे ना, काम आहे एक. तुम्ही शिका ना. बोला की बाळू काका, काय म्हणताय? अरे ते आपलं पोरींचं साखरपुडा आलाय ना. माहित आहे की मला, आठवतंय की. त्याचं काय? अरे बाळू काकांना असं म्हणायचंय की बंगल्यावर साखरपुड्याची गडबड असेल ना, मग मळ्यातलं काम कराय कोण नाही बघ. मग त्यांना असं म्हणायचं होतं की पहिल्यासारखं तुझ्या घरचं बघत बघत मळ्यातलं बी केलं असतंस. हो सांगा की तुम्ही त्याला. बघ, तुला वेळ असेल तर बघ. हाय का? त्याला वेळ नसायला काय झालं? तशी बी माधुरी आता माहेरला गेल्या की, आणि परिसरीची काळजी असली तर करेल की तेवढं. होय रे, करशील ना? हा बघ, जमलं तर. हाय का? आता न जमाय काय झालं? तुम्ही सांगितल्यावर जमतंय की त्याला. हो का बाळू काका, जर गरज असेल तर मी येतो कामाला. आता तुमच्या पोरींची लग्न आहे ते म्हणल्यावर लग्न होस तर करतो की मदत कामाला. पण तुम्ही म्हणत असाल तरच बरं का. तुम्ही जर बघत असाल म्हणताय तर बघतो, मग नाहीतर राहिलं मग राहू दे. हां, ओ सांगा की किती गरज आहे. नाही, त्याची गरज तर आहे. हा ऐकलंस ना, गरज आहे म्हणून. ऐकलंस ना त्यांच्या तोंडून. मग आता कर की तेवढं. ठीक आहे मग, काय तुम्ही म्हणताय तर करतो, मग तुम्ही म्हणाल तसं. जमलंच की मग. हां, हॅलो लाला साहेब, बोला की.
आम्ही त्या आचार्यजन पत्रिकेचं बघायचं होतं ना. असं होय. मग ओ जाशील ना? जावंच लागेल. बरं कधी जायचंय? येतील की त्यांनी मग? हे काय इथंच बंगल्यावर आलो होतो सर, पाठवा लवकर. बरं बरं देते मी त्यांना वरी पाठवून. हा बरं ऐकलत का हो? ती लालासाहेब येऊन वर थांबले ती जरा पत्रिकेचं बघा आणि मोबाईलमध्ये फोटो पण काढून आणा. हा चला. चल माझा जाऊ का? होय होय, मी बी जातो. हाय मला बी राहणार काम आहे. हां ठीक आहे ठीक आहे, चालतं. हां हां हो घे बसा की. हा तुम्ही असलं करताय म्हणून तर येत नाही मी तुमच्याकडे, कळलं का? हाय का? आता हे सगळं नवीन असल्यासारखंच बोलायला लागलं की तू, म्हणजे सगळं करून बसला ना आता देवपूजेला लागला. होय लागलो देवपूजाला. किडा नसून तुम्ही कधी सुधारणार? देवच जाण्याकडे. खरं सांगू का माझा नाही ना, लय खुश आहे बघ. म्हणजे सरीचं लग्न लाला संग होतं. दोन्ही पोरींकडे बघितलं का नाही की लय भारी वाटतंय बघ. आणि घरात बी आनंदाचं वातावरण आहे. पण खरं सांगू का, मला आतनं लय एकटं एकटं वाटतंय बघ. म्हणजे काहीतरी दुःख असल्यासारखं वाटतंय. का बरं देव माझ्याबरोबर असा खेळ खेळत असेल रे? सांग की. मला बी का नाही तुमच्या मनाचं काय कळतच नाही बघा. आणि तुमचं मन असं काय करतंय ते तुम्हाला बी समजत नसेल, हाय का ना? तेच तर, तुला असं बघितलं का नाही की तुझ्या असं जवळ येऊ वाटतंय. पुन्हा आपलं बेधुंदपणाचं प्रेम जगावं वाटते बघ. हो तुम्हाला काय कळत नाही का? काळ कुठला येळ कुठली काय कळतंय? हाय का? आता आधी तूच म्हणायचं ना, तुम्ही असं जवळ आला की तोच माझा काळ, आणि तुम्ही असं जवळ घेतले की तीच माझी वेळ. हा होय तेव्हा मी शान खाल्लं होतं, म्हणून आता तुम्ही शान खाणार का? लोकांसाठी असेल ती शान खाणं, पण माझ्यासाठी ते जीव लावणं आहे. ऐक की माझा, आज रातच्याला बंगल्या मागं भेटायचं का? तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का? ए लवकर पुन्हा तीस सारखं. हे बघा मला माझ्या माधुरीवर पुन्हा ती मागचा दिवस दावायचं नव्हतं तिला, त्यामुळे जावा तुम्ही, मी बी जातो. अरे मी काय म्हणते, जोर माधुरी नाही ना तोवर आपलं बेधुंद प्रेम घेऊया की जगून. आणि माधुरी एकदा आली ना की आपलं समज काय बंद करूया. सांग काय म्हणतोस? हे बघा माझा तुमच्या शरीरावर आणि पोरीवर लय जीव आहे, आणि म्हणूनच मी तुमच्यात कामाला यायला लागलो. परत जर पुन्हा तीच मागचं तुम्ही काढत असेल का? बर बाबा राहिलं तशी बी माझ्यासाठी पोरींची लग्न महत्वाची आहे. ते नाही काय बोलणार तुला. ये मग उद्यापासून कामाला. आणि ऐक, आज रातच्यापासून जेवायला घरी ये. कवर असा एकटा हाताने करून खाणार? नाही नग बंगल्यावर नग. चांगलं दिसतं का ते? हां अरे चांगलं का वाईट ते तू मला नको सांग. ऐक म्हणलं की ऐकायचं. मंद कुठचा. हो तसलं मंद बिंद काय बोललं का मला, कळलं का? आता मंद माणसाला मंद नाही म्हणणार तर काय म्हणणार? येडं गाबाड कुठचं. काय येडाय का मी? येडाय मी? ए लोक ऐकून घेतो तर येडाय तर मग हाय. जावा तुम्ही बी गेला, तुमच्या पोरी बी गेला, आणि तुमचं काम बी सगळेच गेली उडत. अरे माझा ऐक की. जा माझा ऐक की. माझा ऐक की माझा. अरे ऐक की. ऐकायला लागले म्हणून उगा काय बी कशाला बोलतो तू? हा लागलं रे शानपणा शिकवायला. हा म्हणजे तुझं काम असलं की तू जवळ येणार, गोड गोड बोलणार. होय ना कडू असला कसलं रे तू? हा बोल की. का आता गप घुमेवाली बसलाय? ए बाई सर मला जायचंय खाली कामात. ए सोड मला. यायला उजे ऐकतो तर काय बी काय बोलायला लागली काय? कळतंय का तुला? कोण तर बघेल की तमाशा कशाला करायला लागली उगा? यायला सर जाऊ दे तर बुगाच करील तुझा, कळलं का? बुगा करशील? कर की बुगा. कसा करतो मी पण बघते की बुगा. हा लागला शानपणा शिकवायला. काम असलं की येणार जवळ जवळ, बोलणार गुलगुल. हा आता बोल की. का ग बसलाय? ए तुला सांगितलं कळतं का? यायला हे बघ मी माझ्या बायकोला सोडलं नाही काय? तुला तशी सोडतो कुत्री कुठली? चाल. नाही ना सोडली मग मला पण सोडायचं नाही. जसं ठेवलंस ना ते बायकोला तसं मला बी दुसरी बायको म्हणूनच ठेवायचं. कळलं का? लय शानपणा शिकवायचा नाही. ए अगं तुझ्या बोलण्यासाठी शानपणाचं बोलतोय, कळतंय का तुला? ते तुला कळत कसं नाही? आता पुरी साखरपुडा होईल, पुन्हा लग्न होतेली, आणि तुला असलं कांड सुचायला लागले वय ह्याच्यात. ते तू मला नको सांगू. अख्ख्या मळ्याला माहित आहे तुझं माझं नातं काय आहे ते. त्यामुळे सांग विचारते. रातच्याला बंगल्या मागं येणार आहे का मी येऊ घरात? सांगितलं कळत नाही का? कळत नाही का तुला सांगितलं? यायला दलिंद्री कुठली? दलिंद्र कुणाला म्हणतो रे? कुणाला म्हणतो दलिंद्री? तुलाच म्हणतोय. तुलाच म्हणतोय. चल म्हणजे लय शान. चल लागली बोला ना. दे दिया है जान तुम्हें देंगे. मामी काय चाललंय? आणि साखरपुड्याची तयारी करू आली? चालली बरी चालली. हा आणि काय कमी जास्त लागलं तर सांगा बरं का. कसं माझ्याचं लग्न आहे, पिंट्याचा मंडप आहे. सांगा सांगा की.
500 कमी द्या पण काम आपल्याला द्या बरं का. होय होय चालतंय की. बरं इकडे कुठं? अहो नदीवरचा डिपी नाही व्हय, त्याला फ्यूज गेला वाटतंय, तीच बघायला चाललो पिंट्याने. कुठं खालच्या नदीचं का? बरं बरं चालतंय मग चला. मी बी येतो मग. हा अरे आम्ही दोघं आहे की, पिंटा आहे सोबत, कशाला बसतो. नाही नाही काय तुम्हालाच काळजी आहे? मळ्यात रात्री लाईट नाही, चला लवकर. करतो की आम्ही. येतो मग. नाही, नाही, येतो. चल. असं दिसेल महादाला काळजी लाग माळ्याची. जसं जसं दिवस जात आहेत तसं तसं तायडी महादाच्या या विचित्र नात्याचं वेगळंच स्वरूप बनत आहे. यामध्ये तायडी काय मागं सरत नाही आणि महादा काय पुढं येत नाही. पण या सगळ्या खेळात मळ्यातला हा काळ हरणाच्या पायानी कसा गेला ते कळलंच नाही हो. त्या दिवशी बाळू काका आणि लालासाहेब तालुक्याला गेले काय, सगळी तयारी झाली काय, साखरपुड्याचा दिवस आला काय आणि सगळे पाहुणे रावळे येऊन या गोड परीचा आणि या रडक्या सरीचा साखरपुडा पार पडला काय. पण यावेळी ही सरी काय रडली नाही बरं का, उलट जास्त खुश आहे. आणि ती एकटी खुश नाही, तिच्यासोबत लालासाहेब नानासाहेब बी खुश आहेत. आणि का खुश नसणार आहेत? कारण एकदाचा त्यांचा साखरपुडा पार पडलेला आहे. आणि खास त्यांचे फोटो काढण्यासाठी सिटीमधून कुणाल देखील आला आहे. लालासाहेब इकडे सेंटरला या ना तुम्ही, म्हणजे कसं उठून दिसाल हो तुम्ही आणि फोटो बी एक नंबर येईल तुमचा. हा एक मिनिट येतो. असं बघा कसा एक नंबर फोटो आलाय बघा. हा बघू आहे बघू. का? आहे ना एक नंबर. मस्त आले फोटो, मस्त दिसते आपण. अरे मी काय म्हणतो परे, आपण आपल्या मोबाईल तिकडे काढू ना फोटो. हा हो कुणाल सर, तुम्ही काढा लालाचे आणि वहिनीचे फोटो. हा चालते की नवरदेव, आता काय तुम्ही म्हणाल तसं. आता इथून पुढे सगळं तुमचंच ऐकायचंय आम्हाला. हा हा ना, चालते चालते या. तरी पुढे काढायचं, तिकडे जाऊन काढू. चांगलं काढायचं. एक नंबर काढू. आपण नवीन मोबाईल घेतलाय, छान दिसते मी. एक नंबर दिसते. मी काय म्हणते कुणाल, हा. आपण पण तिकडे जाऊ ना फोटो काढायला. काढायचे तिकडे जरा छान आहे झाडं वगैरे. चालते काय हो? चालते जाऊ आपण. आता बायको म्हणते म्हणल्यावर बायकोच ऐकावंच लागतंय. बरोबर आहे. कसं लाल असं एक नंबर नवरदेव बघा. आता सगळं काय बायकोचं ऐकावं लागतं लालासाहेब. नवा थांब ना एक मिनिट. लालासाहेब तुमची परवानगी असेल तर मी नवासोबत 2 मिनिटं बोलू. आता काय बोलायचं राहिलं अजून? हो लालासाहेब चला तिकडे, आपण तुमचे काढू फोटो. सरी घे बोलून तू. हा घे बोलून आणि लवकर ये तिकडे. हा बरं का, आम्ही आहे तिकडे परीकडे. हे सर लवकर आहे का, आपण तिकडे फोटो काढू. आता माझा घे ना. कशी दिसतीये? मस्त पक्की ना? एक नंबर. नवा माझ्याकडे बघत पण नाहीयेस तू. एवढं मोठं पाप केलं का मी? अगं काही नाही. अगं ते डोळ्यात काहीतरी गेले ना म्हणून, बाकी काही नाही. काय गेलंय बघू. नाही नको राहू दे. असं माझं मी बघतो. असं नवीन लग्न झालेलं नवरीने असं परपुरुषाच्या जवळ जाणं बरं नाही दिसत. त्यात कोणी बघितलं तर परत तोच कुटाणा नको. अजून नाराज आहेस माझ्यावर? नाही जरे, मी फक्त माझा अभ्यास करतोय आणि अडखळत का होईना पण आयुष्यात पुढं जाण्याचा प्रयत्न करतोय. बरं ते माझं जाऊ दे. तू खुश आहेस ना, तू आनंदी आहेस ना, तशीच राहा. तू तर मला मिळाली नाही. हे पुस्तक तरी मला मिळतं की नाही माहित नाही. नवा थांब ना. जाणारच आहेस तर जेवून जा ना, कारण कसं आहे मनातला कार्यक्रम आहे आणि तसंच जातोय तर ते चुकीचं वाटेल ना. चुकीचं नाही वाटत आहे सर. मी तिकडं न आलेलंच बरं आहे बा. मी तिकडं आलो आणि परत मला सगळ्यांनी बघितलं तर सगळे म्हणतील आला परत सरीला पळवायला. त्यापेक्षा मी तिकडं न आलेलंच बरं आहे बा. अरे पण मग तिकडं नानासाहेब आहे, परी आहे, लाला आहे, त्यांच्याशी तरी भेट, त्यांच्याशी बोल ना. ते तर तुझे लहानपणीचे मित्र आहेत ना. नाही नको सरे, मी जातो घरी. नवा मला काय वाटतं,
हाच एक चान्स आहे त्यांच्याशी सगळ्यांशी बोलायचा, मागचं जे काही सगळं झालं आहे ना ते दुरुस्त करायचा. मी काय म्हणते, चल ना, बोल ना. तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाची शपथ आहे तुला. प्लीज प्लीज नवा, चल ना प्लीज. चल सरी, जाऊयात आणि बोलून घेऊयात त्यांना. थँक्यू माझं ऐकल्याबद्दल. कुणाल राहू दे त्या फोटोचं. सरी किती उशीर झालं त्या नावावर बोलत बसली तिकडे. आई घातली साखरपुड्या दिवशी काय नाही तर कान करायचा. काय तर का बोलताय लाला साहेब, येईल ना सरी, उगा तुम्ही डोक्याला ताण नका घेऊ. येईल. ही काय आलीच, नवा काय करतोय सोबत? चायला त्या दिवशी सारखा मारबीर खायचा उगाच. खरं तर नवा तुमचा सगळ्यांचाच लहानपणीचा मित्र आहे. ते मागे जे काही झालं होतं त्यासाठी तो नाही सर, नाही नको, जुनं काय काढू नकोस. बाकी नाना आणि लाला, तुम्हाला खरंच खूप अभिनंदन. ना तुम्ही मस्त एन्जॉय करा. तुमच्यासाठी आजचा चांगलाच दिवस आहे. आणि परी आणि सरी तू पण दोघी पण खूप छान दिसत आहे. असंच छान जगत राहा. बस एवढंच बोलायचं होतं. चला येऊ का? नवा जेवून जा ना. तू जर जेवून गेला ना तरच तू बोललेलं सगळं आम्ही घेऊ, हो की नाही नाना? अरे होईल का नवा दोस्त, अरे जीवन जाकी का बोल की आला. ए नवा, आता मागचं सगळं इसरून इतका चांगला बोलतोय तर जेवणच जा की, म्हणजे कसं आम्हाला सगळ्यांनी बरं वाटेल ना रे. नाही लाला, मी घरून जेवण करूनच आलोय. अरे मला फक्त एवढंच बोलायचं होतं. बाकी आजचा तुमचा दिवस आहे, तुम्ही एन्जॉय करा. मी उगाच कशाला डिस्टर्ब करू ना. चल येतो. चला कुणाल सर, येऊ का? हो चालतंय ना, चालतंय नवा. ऑल द बेस्ट तुला पण आमच्या सगळ्यांकडनं. हे चला फोटो काढायचे राहिले आपले. फोटो काढायचे. हे चला ना यार, फोटो. हे ना चला ना, आगो आगल घालून बसला आले का घ्यायचे तुमच्या आणखी. फटाफट घ्या बरं, चला या. आज ऐन वक्ताला कुठे गेलीत की दोघं बुरटी? जेव्हा नाही तेव्हा आपल्या मागं पुढे करत असताय. आणि आज एवढं छान दिसतोय म्हटलं, भेटलो असतो, बोललो असतो आणि घरी बी नेला असतो सोडायला. कुठं राहिली काय माहिती. बरं असं एक काम करायचं का, जायचं का आपण चालत चालत? नको बाई, आधीच लय जेवण झालंय आणि त्यात हे ऊन पण आहे. थोडा वेळ थांबू, येतीलच की हुडकत आपल्याला. अगं अशी वाट बघूस तर एक काम कर, त्या सोम्याला फोन लाव, तो तरी येईल. हा तेच करते. हा फोन का नाही उचलत आहे? काय माहिती बाई. नाहीच. तू त्या रानाला फोन लाव बरं, बघ बरं उचलतोय का तो फोन. बरं थांब थांब. कसं आहे आचारी, जेवण पण एकच नंबर, त्यामुळं नादच करायचं नाही. जेवण तर मला तर लय आवडतं. मामीने केला पण लय भारी. हॅलो, अरे बोल की सौम्या. सोम्या नाही, माऊ आहे मी. कुठे ऐकू येत नाही का तुला? अगं ऐकू येतंय, पण इथं तुमचं मास्तर आहे म्हणून बोललो दमाने. बोल काय काम आहे? बरं कुठे आहेत तुम्ही? इथं आम्ही महादाच्या घराच्या मागे वाट बघत थांबलोय, तर आम्हाला घरी सोडायचंय. हाय की इथं बंगल्यावरच आहे. आणि सौम्या तिथं मंडपात वाढतंय या पंक्तीत बायांना जेवायला. अरे त्या बायांना वाढायचं सोडा, इकडे या तुम्ही लवकर, आम्हाला घरी जायचंय, वाट बघतोय. बरं 5 मिनिटात आलो, ठेवू का फोन? आता माणसं आहेत जरा. राम्या तू सगळी ती घातली जा की बघा वाडा बिडा. मास्तर जरा ती पप्पानी घरी बोलवलंय, जरा अर्जंट काम आहे, आलो तासा परत. काहीतरी कामाला पड जा. नाही कामाला पडतो की, पण जरा काम आहे. हो येऊ का मामा? नमस्कार. काय म्हटलं ग? येतात म्हणले, पण काय माहिती बुरटी. पण त्यांना कोणी सांगितलं का पुढारपण करायला, एवढं जेवण वाढत बसायला? विसरू नको, आपल्याला बी त्यांनीच वाढलंय जेवायला. हो तेवढं मला कळतं, पण आपलं झालं की आपल्या मागं नाही का यायचं त्यांनी? जाऊ दे, हो शांत, येतीलच. काय माहिती येतात की नाही, वाट बघायला लावतं तेवढं उन्हातानाचं. बुरटी येतील थांब. मला वाटलं या सरी परिसंग असतील इथंच कुठतरी, त्याच्यामुळे मी त्या म्हातारा बायांना वाटत बसलो. नाही तर मला काय, ती म्हातारी लय जागा होती, एक घास खाती 100 पाणीच मागत. ती म्हातारीच राहू दे, चल लवकर. बरं कुठे आहेत त्या? महात्याच्या घराच्या रोड नाही का तिथं थांबल्या, चल लवकर. हा चल लवकर चल. बरं, चल चल. अरे नीट घे. आहे की तो आला बघतेस हिरो. अगं तुझा बी आला की मागं बसून ए बाई माझं तसलं काय नाही. माझं बी नाही बाई तसलं काय.
काय रे रामा, एकच गाडी? तुला माऊ बोलली नाही का आम्हाला दोघींना घरी सोडायचं म्हणून? नाही मला कुठं काही बोलली नाही ना काय बोलली. ग? बरं असू द्या. हा राम्या तू काय कर, तुझा बंगल्यावर मी या दोघीला घरी सोडून येतो. ए चिव चल बस लवकर. अरे ट्रिपल सीट सोडणार बाय, येड आहे का काय? मग कसं आहे? गावातले लोक काय म्हणतील पोरी ट्रिपल सीट फिरताय म्हणून? बरं एक काम कर चिव, तू बस आणि राम्यान माऊ तुम्ही दोघं काय करा, या चालत पुढं पुढं. काय ग मग, काय ग? जा पण सोम्या, लवकर जाऊन लवकर येशील. अगं हे गेलो आणि हे आलो. ए चिव चल बस लवकर. पकडे नीट जा. आणि काय काय कर पटकन नको दमानी. बसू का? बस की. जाऊ का दमानी. जाऊ का? स्वाम्या येतोय दमानी, आता काय टेन्शन नाही. पण एक बोलायचं होतं का, म्हणजे बोलू का? बोल की. तू खरंच लयच भारी दिसते ग, म्हणजे त्या चिवपेक्षा बी एकदम कडकच की, डिक्ट नटीच. खरंच? खरंच की. असं होय? मग सकाळपासून का नाही बोलला बरं? अगं ती सकाळीच बोलणार होतो बरं का, पण सकाळी टाइमच भेटला नाही बघ, म्हणून राहूनच गेलं बोलायचं. सॉरी बरं का. असं होय? होय की. पण ती सोम्याचं चिवच जमलंय का ग, म्हणजे फिक्स झालंय का? का ती पण आपल्यासारखं असं वरच्यावर फिरते तिच्या? अय राम्या, आपण काय असं वरच्यावर फिरत नाही बघा. मग कसं आहे का आपलं माऊ? मी काय वरच्यावर फिरण्यासाठी तुझ्या संग बोलते का? मग माऊ कशासाठी माझ्या संग फिरती बोलती सांग ना. अरे त्या परीने कसा साखरपुडा केलाय, तसं तुझ्यासोबत साखरपुडा करण्यासाठी बोलते. काय खरंच काय? म्हणजे ह्या राम्या साखरपुडा, म्हणजे आपल्या दोघा साखरपुडा काय? आईच्या गावात पांडुरंग देवा, स्वप्न बिप्न तर नाही ना बघत? नाही स्वप्न तर नाही बघत. ओरडू नको, कोणतरी ऐकल ना. अगं ऐकू दे. आज जन्मल्यापासून आज एवढा आनंद झालाय बघ, खरंच ह्या जगण्याचा काहीतरी फायदा झाल्यानं वाटतंय आज. मग माऊ मी तुला तसलं ती बोलत्यात काहीतरी बोलतात की लव यू का काय बी यू काहीतरी बोलू शकतो ना तुला मी? हा बोलू शकतो. शोक माऊ ह्या राम्या पशी का ना आता देण्यासाठी तर काहीच नाही बघ, सध्या तर हीच घे आणि ह्याच्यासोबत लव यू बी घे बरं का राम्याचा. घेतलं घेतलं. जमलं 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 माझं जमलं 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 जमलं. ऐकूच जाऊ दे. मग आता हे हात तुझ्या ह्या खांद्यावर गोऱ्या खांद्यावर टाकू शकतो का? अरे लय भारी वाटतंय ना देवा. अयो अयो, इतके दिवस कुठे चालला होता, किती आनंद ह्यो. लय भारी वाटतंय राव. स्वाम्या स्वाम्या कुठे घ्यावा? येईन आता स्वामी येईन बरं का. सोमना काय झालं रे? काय नाही ग, माझ्या डोळ्यात काहीतरी गेलंय. बघू. एक मिनिट सरक तू. बघू हे बघ, दिसतंय का? नाही ना. थांब फूक मारते. दिसतंय का? झालं का? हा हा झालं. हे बघ चिव, तुला ना ह्या नदीवरच्या देवी शपथ आहे बरं काय, मी जे काय बोलतोय ना ते फक्त ऐक आणि मध्ये काय बोलू नको. हा अगं ह्या मळ्यामध्ये आज कसा साखरपुडा झाला तसा लवकरात लवकर आपल्या दोघांचा पण साखरपुडा व्हावा असं मला वाटतंय बघ. आणि हे सगळं आहे ना मी एकदम मनापासून बोलतोय बघ. हा म्हणजे तुला लग्नासाठी मागणं घालतोय बघ. हा आणि तुला मागणं घालण्यासाठी ना हे बघ मी अंगठी पण आणली बघ. हा एकदा का तू ही अंगठी घातलीस की ही अंगठी पण तुझी आणि हा सोमनाथ पकडा पण तुझा. हां ए चिव, तू या सोमनाथ पकडायला तुझा नवरा म्हणून निवडशील का ग? बोल ना. पण ही अंगठी खरी आहे का? हां अगदी तुझ्या सोनेरी केस सारखी खरी आहे. बिल दाखवू का? ही तू माझ्यासाठी आणली? हां. आणि कधी आणली? कधी आणली काय आणली ते राहू दे, घालणारच का नाही तेवढं सांग. सोमा घालणारे म्हणून तर चौकशी करते ना. हा ना, घालणार आहे ना. घालू? चिव आय लव्ह यू. सोमा सेम टू यू. ए असं नाही, तू पण आय लव्ह यू टू बोल की. बरोबर आय लव्ह यू. धन्य रे देवा. आणि अति धन्य ती माधुरी वहिनी. त्या माधुरी वहिनीचं काय मध्येच? काय नाही, त्यांनी बोललेला शब्द खरा ठरते. बरं चल, नाही तर ते रामेशिवाय घालीन. अरे राम कसला शिवाय घालतो, तुझी आठवण पण नाही काढत, त्याच्यासोबत माऊ आहे. अगं ते राम्याचं काय नाही ग, पण त्या माऊलाच गाडी पाहिजे ना. अरे हा हा चल बस. साखरपुडा सरी आणि परीचा झालाय, पण मळ्यात अति आनंदी रामान सोमा झाले. सरी परी लग्नाची स्वप्न बघू लागले आहेत, तर चिऊ माऊ साखरपुड्याची स्वप्न बघू लागले. हा म्हणजे मळ्यातला आजचा ह्यो दिवस आजवरचा सगळ्यात जास्त आनंद देऊन जाणारा दिवस ठरतोय की काय? नाही नाही नाही,
जवळ ही तायडी आणि महादाचं पुन्हा मेळ होत नाही तोवर मी जे म्हणतोय ते काय होत नाही. चला, एकंदरीत साखरपुडा झाला. सुखाचा दिवस कसा आणि कधी उगवला आणि कधी मावळला त्याचा काहीच अंदाज मला बी नाही लागला. बाकी काय का असं बरं का, पण कार्यक्रम एकदम चांगला आणि जोरात पार पडला बरं का. म्हणजे कुठली अडचण नाही का कुठली गडबड नाही, सगळं कसं व्यवस्थित पार पडलं. होय बाळू काका? हो छान झालं. हा ना, आणि जेवण पण किती छान झालं होतं. म्हणजे नानासाहेबाकडचे सगळेच खुश होते. होय ग परे, तुला तसं बोलले ना. हो, सगळे जाम खुश होते. आणि फक्त नानाकडचेच नाही तर लाला साहेब पण तर खुश होते, हो की नाही सरे? हां, आणि मादा काका, आम्ही ना तिकडे बागेत इतके फोटो काढले ना, आणि फोटो पण इतके छान आले. हा ना परे? हो, जाम भारी आलेत फोटो. जरा मला बी दाखवा की ग. स्वतःच्या आईला नाही का दाखवणार? बघू तरी कशा दिसत आहेत माझ्या सोन्यासारख्या पोरी. परी किती छान दिसते ग. म्हणजे साडी तर अगदी तुझ्यावर चमकतेच बघ. आणि लाला साहेब तर बघ किती खुललेत. हा मग आता सरी सारखी देखणी बायको शेजारी असले म्हटलं कोणी पण खुलल, हो की नाही? गप ग, काही बी बोलती. काय बी काय, खरंच बोलते की परी. सगळं कसं दृष्ट लागण्यासारखं पार पडलं. आता लग्न पण तेवढं चांगलं पार पडू दे रे देवा. आला हाय का आता? अहो नका लय काळजी करू. तसं बी मंगल कार्याचं सगळं लाला साहेबच बघणार आहेत. त्यामुळं तिकडे काय असला इथं जसा गाणं झालाय का तसा नाही होणार बघा. म्हणून डायरेक्ट जायचं, लग्न करायचे, पुरींच्या गळ्यात एकदा हार घातलं की नवरदेवाला नवरी दिला की आपण माघारी निघून यायचं. हा? म्हणजे तुम्ही आम्हाला देऊन येणार आहे? हा तसंच की नाही माझा. हा मग काय तर. म्हणजे एकदा काही लोणनी नवरदेवाच्या गळ्यात बांधली की आपण माघारी यायला मोकळं झाला. असं नाही बोलायला पाहिजे ना. एवढे जड झालो आम्ही तुम्हाला, असं आम्हाला दुसऱ्यांच्या गळ्यात बांधून येणार आहे तुम्ही? अगं ए परे, अगं मस्करी करत होतो. हा राहिला बरं. चला, आज लय पळापळी झाली, मला बी आलाय कटाळा. त्यामुळे जाऊन निवांत पडतो मी. हा चालतंय, चला इथून पुढे येतो. होय होय. चला नवरीनो, येऊ का मग? अयो किती वेडी बाई आहे मी. त्या महादाला जेव पण म्हणले नाही. सरी ऐक की, ताटात जरा थोडं थोडं काढून आण, म्हणजे त्याला जाऊन देऊन येते. नाहीतर तसंच झोपायचं, ती काय बी बोलायचं नाही. बरी नुसतेच फोटो काढले ते, व्हिडिओ नाही काढला. हा छान आहे की काय. अगं सरी, तू कशाला निघाली अंधारात? आणि इकडे मी देऊन येते. तू आणि परी जाऊन आत आवरा, हा, आणि आराम करा. परी उठ, मोबाईल बघत बसू नको, जा आवर जा. मागच्या दाराला जाऊन बसला की काय? तुम्ही जेवणाच ताट आणलोय. अहो ह्याची काय गरज होती? दुपारीच दाबून जेवलो होतो की मी, आहे का नाही? मग मला काय भूक नव्हती बघ. मला आहे की. म्हणजे तू जेवलास दुपारी, पण मी कुठं जेवले? तुम्ही जेवला नाही काय? ते इकडे जावा बरं. आणि 2 घास खाऊन घ्या. असं कवर उपाशी थांबताय तुम्ही? असं बोलतोय जसं काय तुलाच माझी काळजी. अरे म्या दिलेलं ते जेवणाचं ताट चालतंय तुला, आणि माझं प्रेम चालत नाही बरं. त्या सोमासाठी परीचा हात मागायला चालतो, पण मी असा धरलेला हात चालत नाही बरं तुला. सांग की, कवर असं माझ्यापासून लांब पडणार आहे रे तू? हा आहे का? आता ह्यावर आपलं किद्दा बोलणं झालंय आणि किद्दा वाद बी झाला ह्याच्यावर, तर तुम्ही परत परत तेच बोलताय. अहो
आजचा दिवस किती सुखाचा आहे, निदान आजचे दिवस तरी नका बरं असलं काय बोलू. अरे समजा कसं सुखानेच चाललंय की रे, म्हणजे सगळं काय माझ्या मनासारखंच होतंय. पण माझ्या सुखाचं काय रे, मी केलेल्या तुझ्यावर त्या प्रेमाचं काय, आपल्या त्या बेधुंद जगण्याचं काय? का असं कुणी शिक्षा दिल्यासारखं वागतोय रे तू? सांग ना, का असं माझ्यापासून लांब पळत असेल? आता फिरून तुम्ही तिचंच काढणार आहे का? हा, अरे मी तिथंच का फिरून येते ते तुला बी माहिती. अरे माझं नुसतंच नाही र, माझं खरं खुरं प्रेम आहे रे तुझ्यावर. तुला का कळत नाही? मी सांगते समजवते ते का घुसत नाही रे तुझ्या डोक्यात? हे बघा, आता इथं माझी माधुरी आहे, तिकडं तुमचं बाळू काका आहेत, तरी परत असं कांड का करायचं आपण? हा, म्हणजे पुन्हा एकदा आपली इज्जत घालवायची का? ते मला माहित नाही आणि ते तुला बी माहित नाही. आणि एवढं समजा त्या देवाने आपल्या मनात भरवलं ना, त्या देवाला बी माहित नाही. अरे मी बाय असून पण तुझ्या मागं मागं येते. त्यामुळे तू मला शेवटचं सांग, तू मला भेटायला येणार आहेस का नाही? ते मला नाही जमणार. तुला जमून घ्यावं लागेल. तुला माझ्यासाठी, आपल्या त्या प्रेमासाठी मला भेटायला बंगल्याच्या मागे यायलाच लागेल. आता घरी गेले ना बघ, मी जेवतच नसते. पोरं नवरा झोपला का नाही, बंगल्या मागं असल्या थंडीत तिथं येऊन तुझी वाट बघत उभी राहणारच. जोपर्यंत तू मला तिथं भेटायला येत नाही ना, तोपर्यंत मी तसल्या थंडीत तिथंच थांबणार आहे. आज तुला कळलंच ह्या तायडीचं किती खरं प्रेम आहे ते तुझ्यावर. कळतंय का तुला? मादा, खरंच मी तुझी तिथं वाट बघते आणि तुला यावंच लागेल. आज मात्र तायडीने आर या पारच डाव टाकलाय. आज तिने लईच जोर लावलाय. पण बघू ना, या घायाळ मादक तायडीच्या हाकेला ह्यो पैलवान धावून येतोय का? तो त्याचा ठेवलेला प्रण आज मोडतोय का? ह्या थंडजार थंडीत थांबलेल्या तायडीसाठी प्रेमाची ऊब घेऊन पैलवान येतोय का? बघू ना, आजच्या रात्री यांचं जुनं बेधुंद प्रेम सुरू होतंय का? बघू ना, आज काय बी करून यांचा मार्ग लावूच ना. अहो अहो, उशीर केलास पण शेवटी आलासच ना. हा म्हणजे तुम्ही जेवला नव्हता ना, म्हणूनच मग तुमच्यासाठी जेवण घेऊन आलोय बघा. ते कारण काय का असेना, पण तू माझ्यासाठी, तुझ्यासाठी आणि आपल्या त्या बेधुंद प्रेमासाठी शेवटी आलासच ना. हा म्हणजे यावं लागलं मला तुमच्यासाठी, तुमच्या प्रेमासाठी. काळजावर दगड ठेवून आलोय बघा माधुरीच्या घरातनं. होय की होय की. पण मादा, लय भूक लागल्या रे मला. हा माही काय, म्हणून तर तुमच्यासाठी ताट घेऊन आलोय, जशाचं तसं आहे. चांगलंच केलं. शेवटी तायडीच्या मागणीपुढं महादा हजीर झालाच. तिच्यासाठी बायकोची लक्ष्मण रेषा मोडून आलाच. आता याचं पुढं काय पडसाद होतील ते मला काय माहित नाही, पण इथून पुढे यो मळा बेधुंद नक्की होणार आहे. सोबत ही तायडी देखील बेधुंदपणाने जगत वागत हे सरीपरीच्या लग्नाचे दिवस काढणार आहे, हे मात्र खरं आहे. आणि जसं मी बोललो तसंच झालं. एका बाजूला धडाधड घटना घडत होत्या. सरीपरीची लग्नाची तारीख जवळ येत होती.
घरात सगळ्या हालचाली होत होत्या. त्याचसोबत दिवसा केलेल्या धावपळीचा थकवा घालवण्यासाठी हे दोघं या विशेष जागेला रात्री येत होती आणि त्यांचं ते बेधुंद जगणं बिंदास्तपणे जगत होती. म्हणजे अजून सोप्या शब्दात सांगायचं झालं तर साखरपुड्या दिवशी सुरू झालेला ह्यो बेधुंद लपंडाव आता पोरींची लग्न झाली तरी चालूच होता. उलट पोरी नांदायला गेल्यानंतर लईच जोराने आणि बेधडकपणे पुढे सरकत होता. आणि असंच पुढंही कायम बेधुंदपणे हे नातं फुलत जाईल असंच यांच्या या वागण्या जगण्या रातीच्या आताच्या दिवसाच्या भेटण्या आणि बोलण्यावरून नक्कीच दिसत होतं. खरं तर ह्यो मादा पुन्हा बेधुंद झालेला होता आणि आता सोबत त्याची तंग तायडी सुसाट वेगाने हे रंगीबेरंगी जगणं जगत होती. त्याचबरोबर ह्यो मळा आणि या मळ्यात लग्न झालेल्या या दोन्ही जोड्या पण त्यांचं गुलाबी थंडीतलं हे गुलाबी जगणं आनंदाने जगत होते. आणि त्यांच्या त्या जगण्यावरून लवकरच मळ्यात 2 पाळणे विकत घ्यायला लागणार होते. अरे अगं ह्या झाडात चांगला मोहर आलाय, या 2-3 झाडात मोहरच नाही. एकदा फवारणी करायला लागते बघ. अगं नीट उभी राखी, खाली वाटा तुडवतीस. अहो लाला साहेब, चला ना घरी, मला लईच ऊन लागायलो. कुठं घरी? अगं आत्ताच कुठं तर आलो लगेच चल घरी. काय सर रे? लाला साहेब, मला ना लई कसतरी होतंय. ऐका ना, आपण तिकडं ना सावलीत जाऊन बसू ना, थोड्या वेळाने परत येऊ आपण कामाला इकडं. मला लई कसतरी होते आणि त्याच्यात ना ह्या साडीने मला नीट चालता बी येईना. सरे लागल हळूहळू सो. अहो सवयीचं काही नाही हो, पण असं शेतात फिरायला नाही चांगलं वाटत. अगं सरे, आपण मळ्यातली माणसं आहे आणि आपण असं तक्रार करून कसं चालायचं ग, कळलं का? आणि तुझी सारखी कुरकुर मागं लागली बघ, जा तिकडे जाऊन बस तू. कुरकुर करते बाई मी, जे आहे ते सांगते ना. बरं ठीक आहे, मी तर तिकडे सावलीला जाऊन बसते, तुम्ही तुमचं काम झालं की या मग. ए बरं थांब, झालंय माझं बी काम, जाऊ दोघं सांगते ना. अहो मग चला ना पटकन लाला साहेब. आपण एक काम करू, आता ना लई ऊन आहे, थोडं वेळ आपण दोघं पण तिथे सावलीला जाऊन बसू आणि दिवस एकदा खाली गेला ना मग सोबतच काम करू दोघं पण. सरे तू काम करत नाही ते नाही, मला पण करून देत नाही, आणि असंच जर केलं तर कसं का पिकल आपला मला येऊ. अहो ऊन बघा ना किती आहे, आणि आपण ना दिवस खाली गेला ना दोघं पण सोबत काम करू. चला ना लाला साहेब, आता किती ऊन लागतंय. म्हणजे दिवस खाली झाल्यावर तू करशील काम? हा मग आता एवढा सगळा मला फुलवायचा आहे तर मला काम करावंच लागेल ना. आता चला ना, थोडा वेळ आपण आराम करू. चला. सरे तू काम करत नाही ते नाही आणि मला पण काम करून देत नाही. हा दिवस खाली गेला ना मग आपण दोघं पण काम करू. चला. आता बायकोचं ऐकावं लागतंय, आता बायकोला एवढं ऊन लागतंय म्हणजे मग, आणि मला चालता बी येईना त्यात. सरे पण आता सवय लावून घे तू. मालकीन बाई, आता इथली झाली ती कामं खालची सगळी, ते आंब्याचं हाय ते ऊन उतरल्यावर करू फवारू. हो नाही, ते आंब्याची फवारणी करून घेतलीच पाहिजे बघ. हा मग हायला, पण तुम्हाला आठवतंय का की आपली जागा? होय की आठवते. आपल्या प्रेमाची खरी सुरुवात इथूनच झाली होती. आणि तुम्ही कसं म्हणला होता, गुडघा कच्चा आहे तर काय लई जागा होता बघा तुम्ही बी. नाही होय, सरीचं परीचं लग्न झालं, ती आपल्याला रान मोकळं झालं की मग आहे का नाही? ते जे आहेच म्हणा. बरं आहे की ते लाला साहेब आहेत का? होय 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 होय, लाला साहेबच आहेत की. हा ओ लाला साहेब, लाला साहेब, आओ इकडे या, जरा पाणी बिनी प्या की. आला का? आलो आलो मामी, बरं झालं पाणी आणलंय. बरं या या. बघितलं का माझा, दोन्ही पोरी माझ्या कशा सुखानं नांदतात. होय, खरंच आहे. परी आणि सरी दोघी बी लई सुखात म्हणते ते बघ.
मग काय चाललंय मामी? आमचं काय चालणार, तुमचाच सांगा कसा चाललाय संसार. हा चाललाय चांगला, पण काय होतंय उन्हात काम कराय आणि मला बी करून द्यायला नको वाटते तुमच्या सरीला. हे का ग सरू बाळा, असं असतं का? अहो माधा काका, आता मी दिवसभर अशी साडी नेसून तुम्ही मला पाहिलंय का कधी काम करताना? मग यांना मी काय बोलले की आता ऊन आहे ना, मग थोडा वेळ आपण आराम करू आणि मग ऊन उतरल्यावर आपण काम करू. आहे का? अगं आता बघा तुमच्या दोघाचा जोडा आहे, तुम्हीच ठरवा आता, आम्ही काय बोलणार आहे का ना. नाही मी बी काय म्हणलं माझा बायकोला लईच ऊन लागतंय, म्हणलं जरा ऊन खाली झाल्यावर करू काम. अहो लालासाहेब, असं काम काम कशाला करताय? जरा आराम पण केला पाहिजे. आता माझ्या परीचं आणि नानाचं बघा की कसं जोड निवांत असतोय ते. हा ओ मामी, त्या नानाच नका सांगू, ती काका आणि काका आहेत म्हणून नानाच्या मजा चालले ती. ते बी आहे म्हणा, पण आता तिची आठवण काढलीस तर मी काय म्हणतोय, करा की त्यांना फोन, म्हणजे आपण बोलू. हा परीला फोन करू का? हो करा की करा. थांबा स्पीकरवर टाकतो. हा दाजी बोला, काय म्हणता? लय दिवसातून कॉल केला. काय नाही परे, केला होता असाच फोन. मळ्यात आहे आम्ही, माझा आहे, मामे आहे, सरे आहे, तुझी आठवण आली. मग म्हटलं कसा काय परीचा आराम चाललाय बघावा. अहो कशाचा आराम, काम करतात हे लय. ओ ना जरा बोला. अरे लका लाला काम करतोय र, काम आहे म्हणजे समजा आहे वय परे. नाही तर काय. बरं मी काय म्हणते, घरी गेल्यावर निवांत कॉल करू का? लय कामं पडलेत ना इथं. बाय गाई, कॉल करते ना मी तुला घरी गेल्यावर. ठेवते आता. बाय 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 बाय. बघितलं सरे, परी इतक्या उन्हात पण काम करते आणि तुलाच नुसतं ऊन लागतंय. अहो जाऊ बापू, असू द्या की, नव्याचं 9 दिवस परत करतीलच की आराम. मग काय तर, अहो सुरुवातीला असंच असतंय, पुन्हा लय रडगाडा असतंय बघा. बघ परे, झालीच समजी लाकडं गोळा. हा झालेत. बरं नाना, मी काय म्हणते, लय दम लागलाय तुम्हाला, पाणी देऊ का? अगं आता पाय नको परे, आता वर जाऊ आणि मस्त थंड पाण्याने आंघोळ करू बघ. बरं ठीक आहे, तसं तर तसं. चला. चल, पण मी काय म्हणतो, काय राहिलं ना बघ. घेतलं तर मी सगळं आहे, पण एकदा तुम्ही बघता का काय राहिलं असेल तर. बरं जाऊ दे, पण मी काय म्हणतोय, ही असली समधी कामं तात्याने बी केली असते की. हा बघ तुझ्यामुळे मला अपदा व्हायला लागली. काय तात्याने केली असती? हा, आणि तुम्ही काय कुत्रे मारत फिरणार आहे का सगळीकडं? ए परे, अगं नीट बोल की जरा. हा अगं नवरा आहे मी तुझा, काय बी काय बोलते काय? काय बी नाही बोलत आहे, म्हणजे समजावत होते हो तुम्हाला. आता आईबाबाचं वय झालंय, किती दिवस त्यांना कामं करायला लावणार आहे का नाही? आणि आपण करू शकतो, मग करायची, त्यात काय एवढं. वय वय लय आली मोठी मालकीन व्हायला तू. हा आता मालकीन आहे तर मालकीनच होणार ना. असं होय. हा चला, तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करा, मी तोपर्यंत आपल्याला ताट वाढते आणि दोघं पण सोबत जेऊ. हा हा वय. पण मी काय म्हणतो बरे, आता मी तुझं एवढं काम ऐकलं का नाही, तू माझं एक काम ऐक की. मला आंघोळ घाल की. अगं म्हणजे कसं पाटण लय खासतीये ना, खाजून दे की. काय बोलताय? आई असणार ना घरात, आईला सांगा तुम्ही. जा. असली कामं आईला सांगतात होय. हा आता तू म्हणली होती ना त्यांना कामं नाही सांगायची म्हणून. हा दे की खाजून. बरं ठीक आहे, घालते मी आंघोळ. चला. पण मी काय म्हणतोय, फक्त पाटण घासणार का अजून काय? हा ना तुम्ही पण ना. चला. आता कायला असते, आता तर बायको झाली की. म्हणून काय झालं, एवढंच आवडपणा करतात. चला. जमलंय म्हणजे जमलंय की आता. वास. ए लकाराम्या, विसरू नको आपण वेगळं वेगळं खेळतो म्हणून. मगापासून ते त्या माऊला मारितच नाही, माझ्याच जीवला मारतोय. जाऊ दे सोमा, मारू दे, येऊ दे की त्याला पुढं बघते मी पण. हा बघ विसरू नको, मी पण आहे पुढं. हा बराबर आहे माऊ तुझं. अरे याला काय अर्थ आहे मग टीम टीम खेळलो असतो की, तू आणि माऊ, मी आणि माझी जीव. नका तसं लय वेळ लागतंय. बरं असं आहे. ए अरे मग मगापासून त्या माऊला मारितच नाही ना तू. हा माझी इच्छा नसताना माझ्या चिवला मी मारलंय, त्याचं काय, तिला किती वाईट वाटलं असेल. जाऊ दे सोमा, त्यांना खेळू दे चिडून, आपण खेळू इमानदारीन. अय कोण चिडून खेळते का? लयच बोलते मागापासून, ऐकते येतात. मग काय ऐक, तिथं उपकार करते काय माझ्या चिववर? ए माऊला काय बोलू नको, टोकऱ्या तू तोंडात फोडून काढू. ए गप काढ्या तू. ए ह्याला बघू काय ग? बघ ना काय येतं. ए माऊ कर ही गेम बिम पण ह्याच्या बघ तुझं. हा बघ लयच बोलतो हा टोकऱ्या. टोकऱ्या कोणाला बोलती का येडे? तू खाली शहाणी आहेस का? हा? आणि त्याचं मग? ऐकून मला बोलते का तू येड्या कोणाला बोलते आणि? माझ्यासोबत माझ्यासोबत भांडणं करते का? अगं पण राहायला ह्याच्या अरे काय यार गप बसा. गप आईला कडू ना यायला पुरटी कुठली लका. तुम्ही बी चांगला नादी लावून ह्या पुरीला बी भांडून बनवलं की. हा काय बघतं
यायला कधी बांधताय वेळा कधी बांधताय अरे काय नाही लुडो खेळत होतो हे राम आहे का चिडलो मी राम्याची का तुम्हाला काय भांडा करायला लागतं का हा हो रे आणि पोरीनं तुम्ही काय कुठे या पुरट्यांच्या नादी लागत बसला का नाही महादेव काका ते कॉलेजला सुट्टी ना म्हणून आम्ही इकडे आलतो बाकी काय नाही. अगं मग घरी जाऊन झोपायचं इथे काही याची गरज होती का हा तुम्ही काय ह्या कुत्र्यांसंग कुत्री मारत फिरता का आता तुला शान आम्हाला माहित नाही का तुझं कांड होय रे? ए खाली या भुगात कधी वाटत अरे होतं? जाऊ दे हा जाऊ दे ए पुरीनो चला घरी येऊ का मात्या हा अरे तुला माहित नाही का ते राम येडे आहे म्हणून अरे येडच आहे तीन गुडघ्यात मेंदू कुठला हा बरोबर चल 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 गचू महादेव काका येऊ का. या आई घातलेलं काय ह्यांना बी कसं केवढ्या भारी पुरी पटल्या काय माहिती तुला जशी तायडी पटली ना तशाच आम्हाला पटल्यात काय करणार रे? काय करणार म्हणजे बघू काय तुला बरं काय करणार म्हणजे हा या ऐकला तुझ्या बरं हा जेव्हापासनं या रामा सोमाला या पुरी बोलायला लागल्या होत्या तशी कडू लईच आगाव झाली होती. मजा मस्ती करत आजकाल मादाला बी येड लावायला लागली. सॉरी बोल मी का सॉरी म्हणू तू माझं ऐकणारच का नाही हा, तुझं म्हण काय सॉरी बोल सॉरी असं असू दे अरे चल 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 जा 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 मग तसलं काय बोलू नका मला पुन्हा जाऊ दे चल. असं यांचं बाकी काय का असेना पण मळ्यात सध्या सगळ्यांचं चांगलं जगणं चालू आहे. सगळेच सुखात हसत खेळत आणि पळत जगणं जगत आहेत. सगळेच एखादी उन्हाळ्याची सुट्टी साजरी करावी तसं चालू दिवस हसत मज्जा मस्ती करत पुढे ढकलत आहेत. दिवसा झोपाय रातचं काय कामाला गेलं होतं ए पेलवान उठकी अयो कसला रे पेलवान तू बाईला बघून भेटतो रे हा आहे का आयला तुम्ही पण का नाही तुम्हाला माणूस झोपलेलं बघवतच नाही बघा. अरे असं दिवसा झोपायला रातचं काय कामाला गेला होतं रे हा तुम्हाला माहित नाही काय रातच्याला बंगल्याच्या मागं कसलं काम असतं आणि तरी विचारता हां होय की म्हणजे नाही की आलं पण तुम्ही एकटंच आलाय बाळू काकाला कुठे सोडलं बाळू काका परीकडे गेलेत ते आज मटणाचा बेत आहे ना म्हणून आलं मग तुम्ही नाही गेला होय तुला असं इथं एकट्याला सोडलं खेपा तुम्ही आयला काय बी कसं बोलतात काय बी काय तिथे जाऊन मटण खाण्यापेक्षा विचार केला इथे राहून तुला खावं आयला आज काय दुपारचाच डाव टाकावा लागतो काय हां नाही म्हणजे मी विचार केला आपल्या त्या बेधुंद ओढ्याकडे जाऊन आपल्या ते खडकावचं बेधुंद जगणं जगूया की चल किंवा ऐका अहो आता वड्यातलं पाणी आटलंय हां आणि जागा बी आपली नाही राहिली बघा तशात त्याच्यामुळे जाऊ दे बघू रातच्याला जा तुझ्यासाठी मटण सोडून मी इथं थांबले आणि तू असं म्हणतोयस वैर हा अवघड आहे गड्या तुमचं बोल काय करायचं म्हणतो मी म्हणते आपल्या बेधुंद ओढ्याकडे जाऊया की त्या खडकावर चल की बर आता तुमच्यासारख्यानं असं बोलायचं म्हणल्यावर जावं तर लागणारच का चला उठ की चला की
काय रे माझा हा जोडीनं काय वाड्यात सरपण बघायला चालली होय? ए स्वामी, अरे तुझ्या बापानं दुपारचं सरपण आणलं होतं का? मग इकडं कशाला चालला वाड्यात तुम्ही? ती पण जोडी ना. ए काळ तोंड्या, तुला कोणी विचारलंय का? ते बघ, अरे पहिलं आता जे दिसतंय तेच बोलतोय की हा? काय तापतोय उग? एवढा काय तापतोय? बघाचा काय ताप तुला होय रे? हा? अरे गपकी, कसला घाबरवतो त्यांना? आपलीच पोरं आहे ती. होय रे रामासोमा, इकडे कुठं हिंडायला लागलाय? ती काय नाही बघा, ती त्या झाडाला लय मोठं मोहळ आहे, ती बघायला चाललोय आम्ही, म्हणजे काढायचंय. कुणासाठी? कोणासाठी काय कुणासाठी? ते चिवून मावसाठी आणायला चालली असतील बुरटी, सारखी मागे गांग 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 करत फिरते ती. असं होय? तरीच म्हण त्या चिवच्या आणि मावच्या का मागं पुढं करतात ते. लयच की मोठा डाव टाकलाय रे तुम्ही. अहो मामी तसं काय नाही बघा, फक्त मैत्री हा, म्हणजे तुमच्यासारखंच आहे, पण तुमच्या एवढं नाही बरं काय. हे कडू, तुमच्यासारखं नाही म्हणजे दाताडच पाडीन लागा तुझं. यायला तुम्ही कुठे किड्यांच्या नादी लागत बसलं? इडी ना दडशी आणि यायला लय मोठी माणसासारखी पाहणं लागली ती. तुमच्या एवढं ना आमच्या एवढं. चला येत नाही का? ए स्वाम्या चल येत ना, या जोडीचा डाव विस्कटलाय म्हणून ही पिसाळलाय पहिलवाना. चल मग त्या माझा तोंड बघण्यापेक्षा तिकडे मवळ झाडू. जा तिकडे माहोल झाड जाणार तर तिकडे झाडं पाडतो. तुला कोणी विचारलंय का? ए आम्ही झाड पाडू नाही तिकडे वाडा पाडू, तुला काय करायचं रे? किडा ह्यांची. हो राहू दे आता, चला जाऊ माघार. तुला काय झालं असं तोंड पाडायला? काय झालं काय झालं? ती रानबुक आलतं का नाही मध्ये आता ती माधुरीला बोलतेल, मग परत मागचा दिवस पुढे आला. अरे काय सांगून सांगणार आहेत? संग काम करतोय मळ्यात म्हणजे सोबत फिरणारच ना. आणि कुठे या बुरट्यांना भीतो? अरे चांगला पेलवान आहे तू, मग पेलवानसारखं राख की. होय राहतो, पण माझं तर मूडच गेला बघा आता वाढत. नाहीतर कडू पुन्हा मध्ये यायची आणि सगळा डाव मोडायची. राहू दे, चला जा बघू रात. चला हां बरं मी काय म्हणते, मग आपण बंगल्यात जाऊ. तिकडे कोणी यायचं बी नाही जायचं बी नाही, मग तिकडेच जाऊया. म्हणजे बंगल्यात कोणच नाही होय? नाही आयला मग आधी सांगायचं का ना? चला मग, हां? चला चला. सोम्या मध्ये एवढा कांड झालाय, ते महादेव बघ ना तरी पण तायडीच्या नाद लागतो. ते चुकीचं घडतंय लागा. अरे यात काय चुकीचं आहे? असं समज की त्या माझ्याला 2-2 बायका आहेत म्हणून. अरे पण स्वाम्या तिकडे माधुरवाणी बाळातपणाला गेली आणि इकडे असली लपडी करतोय लागा. अरे राम्या तू का जळतो त्या माझ्यावर? देव देते त्याला करू दे की माझ्या. आणि त्या माधुरीची लपडी आतल्या संग आपल्याला माहित नाही का? आपण आपल्या डोळ्याने बघितली ना, तेव्हा नाही बोलला रे कावा की माझ्यात कसं होईल म्हणून. स्वाम्या तू असं कसं बोलू शकतो लागा? माधुरवाणीच तर आपला विचार कर झालं गेलं देखील सोडून आता. अरे विचार करणारे करतील, आपण बारकाने विचार करून काय फायदा आहे का? आपण कसला विचार केला पाहिजे की ते माझ्यासारखं त्या चिवून माऊला बोलून आपला कसा जॅक लागन, आपण त्यांना कसं वाड्यात बोलून आणि आपण कशी मजा करू याचा विचार केला पाहिजे बघ. ए येडा बिडा काय तू? इतक्या दिवसात आधीच पुरी पटल्या त्या आपल्याला, ती पण जाताना सोडून कडू. अरे सोडून द्यासाठी थोडंच पाटलेत. ते माद्या मंद असून 2-2 बाया फिरीत आहे आणि लका आपण एवढे तरणे बांड असून निके कोरडेच आहेत अजून. तू या कोरड्या जिंदगीवर. होय लाग स्वाम्या, मला तुझं पटतंय बरं का. हे सगळं कुटानं कांड करण्याचं आपलं दिवस येतं आणि करतोय कोण? हे पैलवान कडू कुठला. आणि तुला पण वाटतं ना राम्या की माझ्यासारखी आपण पण मजा केली पाहिजे र, पण चिवून माऊ तयार होतील का? अरे त्यांना तयार करण्याची जिम्मेदारी ह्या सोमनाथ पाकड्याची. आत्ता कॉल करतो आणि आपल्या पाखराला पिंजऱ्यात बोलून घेतो. बरोबर लाव कॉल, बघू काय होतंय ते. आई घालीत जाऊ. हॅलो चिऊ, ते एक बोलायचं होतं. महादा, हां पोरींची लग्न झाल्यापासून आणि माधुरी माहेरला गेल्यापासून मला कसा मोकळा वाटतोय ना. होय, म्हणजे बघा की जेवढी गर्दी कमी तेवढी मजा भारीच की, आहे की नाही? हा म्हणजे असं बोलायला भेटायला बरंच आहे की. होय लय भारी वाटतं बघ. आणि असं तुमच्याकडे बघितलं का ना, मग तर लय भारी वाटतं. आणि लय असं बोल लय मस्त आहे गं. याला ही बिकडू का ना ऐन वक्तालाच मध्ये करतो बघ असा. हे जे ओ मास्तर, दुपारचं इकडे कुठं हो? अहो नदीला फ्यूज गेलाय, ते बघायला चाललोय. बरं जा ती दोघच पुढे बघा का. बाळू काका पोरींकडे गेले. होय आजकाल का नाही अवघड झाले बघा. म्हणजे बघा रात्री थंडी पडते, दुपारी उकडते, दुपारी होत आहे गरम. म्हणजे मला असं वाटतं जसं माणसाचा स्वभाव बदलते का नाही तसं वातावरण बदलायला लागले. वातावरण आणि माणसाचा स्वभाव ओ समीकरण मास्तर, फ्यूज आवडालेत ना, जात आहे ना? आता चल पाठ दिसणं जाऊन फ्यूज टाकून चल बरं. कुठं नदीला चल की. बाबा जातोच काय असं कार असं कुसं म्हणजे माझी मर्जी.
लका चल ना ते आलं तसं जाऊन पाठीस फ्यूज टाकून येऊ त्या दिवशीची आई घालून तिकडे जातो जातो लका रंगेल वड्याचा माणूस आहे अरे पट्ट्या याच्या आईला मास्तर बी करा मध्ये मध्येच करताय बघा सारखं कसं बघून चिडत असतो रे तू. छेडत नाही हो मी हा पण बघा की कसं बोलतो इथं येऊन सकाळ वातावरण असं दुपारच्याला असं जणू काय हवामान तज्ञ लागून गेलाय कुठला अहो पण आपला मोसम काय चाललाय ह्याच्या काढूचं मध्ये काय काय चाललंय लवकर लागलंय आबा ह्यापला इथून आता आपण बंगल्याकडे निघालोय ह्याचं काय सपान पडले का त्याला होय पण मी काय म्हणतो ह्या वक्ताला असं काय बोलत पण बिन राहू दे तू चल. आपण कशाला बरोबर घालायचं आईला स्वामी कुठे त्या पोरी हा येतो बोलले होत्या ना तुला? अरे फोन केला तेव्हा निघाले बी होत्या. मग कसं काय कुठंच दिसा नाहीत का? अरे थांब केला का ते काय पाखरू आहेत का उडत उडत यायला येतील की जरा दम काढ की. पण स्वामी हाच आपला अड्डा आहे म्हणून ही जागा म्हणून कसं माहित पडणार त्यांना? अरे माझी चिव हुशार आहे मी चिवला सांगितले ती येईल बरोबर. बर 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 पण स्वामी आपण जी करायला चाललोय ती बरोबर करतोय ना बाबा? अरे गपायला का हा तू अशा पांगळ्या डोक्यामुळे ना आपलं कधीच काय होत नाही बघ. आणि त्यात मी काहीतरी करायचं म्हणतोय तर मध्ये 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 हाकतोय का येड्या भोकाच्या भुरट्या का. बरं तो पुरी आले तर शांत राहा. आयला आल्या बघ आपल्या चिमण्या चिव चिव चिव. काय रे असं आडमार्गी तुम्हाला काय मत सापडलं का काय? कुठे बघू? अगं काढू की. अजून काढलं नाही बाई. मग घे नंदेनाचं कशाला बोलवलं रे आम्हाला भर दुपारचं खाली. अगं चिव म्हणजे ना आमच्या दोघांचं तुमच्या दोघीकडनं लय महत्वाचं म्हणजे लय महत्वाचं काम आहे बघ. हा आमच्या दोघांचं लय महत्वाचं काम आहे. अगं एकी जवळ सांगतो की हा म्हणजे त्या मदानं आम्ही तुमचं तोंड गोड करूच पण त्याआधी तुम्ही आमचं तोंड गोड करणार ना? काय काय म्हटलास? अगं मी म्हणतोय की मदानं आम्ही तुमचं तोंड गोड करूच पण ह्या ओटानं तुम्ही पण आमचं तोंड गोड कराल ना? ए सोमाकडू काय पण काय बोलतोयस रे? नाहीतर काय एकतर आडमार्गे एवढं बोलवलंय आम्हाला आणि असलं काय काय आगावानी बोलायला लागलेत. अगं असलं तसलं कुठं काय बोलतोय. हे चिव जरा साईडला ये ना सगळ्यात एकच मला बोलता येईना बघ. बोल काय बोलायचं? अगं म्हणजे एक गोष्ट मागायची होती बघ. काय काय मागायचं? अगं मी येताना ना ते वड्यात तायडीन माझा लय मजा करत होते बघ. हा मग काय मला काय वाटलं की आपण पण तशी मजा करावी म्हणून तर तुला इकडे वाड्यात बोलून घेतलंय बघ. हा म्हणजे आपण पण तशी मजा करायची ना. हा म्हणजे तू देशील ना? असलं बोलायला आम्हाला भुरट्या इथं बोलवलं वय रे? तुला आम्ही तसल्या मुली वाटलो का लग्नाच्या आधी हे सगळं करायला? हा नालायक कुठला. काय गं चिव काय बोलला? ये सांगते. अयो कडून नो असलं कांड करण्यासाठी आम्हाला बोलवलं का इकडं? अरे राम्या तुझं भेच म्हण नाही का? नाही नाही मला नाही नव्हतं बोलायचं. उलट मी स्वाम्याला म्हणत होतो की नग असलं काय करायला पण तोच म्हणत होता जाऊन लयच मजा येते करायला. बरं झालं देवा नशीब येडा असून शाना आणि हा ताती शाना. पुन्हा जर असं काय बोललंस ना लय मार खाशील बघ. अगं चिव चुकलं बघ माझं मला तसं काहीच म्हणत नव्हतं बघ पण ते माझ्यातून तायडीचं बघून मला तसं वाटलं बघ त्याच्यामुळे मी सगळं बोललो. तुला हे आवडत नाही ना तर मी आयुष्यात परत कधीच बोलणार नाही बघ. ए चुकलं माझं माफ कर ग मला चिव. ए चिव अगं सगळं ते माझ्यामुळे झालंय बघ. हा तुला आवडत नाही ना परत कधीच खरंच असं काहीच बोलणार नाही बघ. ए चुकलं चिव माझं माफ कर ना. सॉरी चिव सॉरी 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 चिव. परत असलं कधीच बोलणार नाही ना? तुला आवडत नाही ना तर परत असलं कधीच बोलणार नाही बघ मी. बरं घे माझी शपथ लग्नाच्या आधी असल्या गोष्टी बोलणार पण नाही आणि काय करायचं पण नाही. हा हा राम्या तुम्ही घे शपथ. अरे कडून नो काय एकमेकांच्या तोंडाकडे बघतात घ्या की शब्द. हे रामे घे रे. लग्न होईपर्यंत आम्ही असं काय बोलणार बी नाही आणि करणार बी नाही. आम्हाला माफ करा चुकलं आमचं. बरं उठा. ठीक आहे ठीक आहे. सोमा लय लागलं नाही ना रे? लागले पण मला पण ना असंच पाहिजे होतं बघ. हा हा तरी मी तुला म्हणत होतं नग असला का कुठं ना करायला. तू मला बळच आणलं म्हणला लय मजा येते. हो लय शाना रे तुला बी वाटलं असेल लागलं तर लागला आपला बी जाग. हा दोघं बी तसलीच आहे भुरटी कुठली पण आपण म्हणतो मनाने चांगली म्हणून ठीक आहे. काय म्हणते मग? नाहीतर काय. पण हे चिव ऐक ना आता तू मला मारलंच बी आणि मला लागलं बी बघ आणि तू म्हणते ना की तुला तसं आवडत नाही तर मी आयुष्यात परत तुला तसं कधी म्हणणार बी नाही बघ. पण आता एक मिठी तर देऊ शकते ना? बरं एवढं ठीक आहे. काय म्हणते मग? हा एवढंच ठीक आहे लग्न अगोदर.
अगं तुम्हाला काय आकला बिकला काय ती नाही तुम्हाला मध्ये काय म्हणलं बोलट्यांना बोलू नका तुम्ही ह्यांना वड्यात भेटा येता वय चकारला का तुम्ही सांगू आबाला नाव बेटा कडून तुम्हाला बोलून काय उपयोग रे आमचंच मी टाळणी ना तुम्ही जरा घरी बोलट्यांनो तुम्ही जर ह्यांना दिसलं ना पुढे बघा तरी म्हणलं या भुरट्यांचं कसं काय नशीब एवढं फळफळतंय हा आता मात्र या चिऊ आणि माऊच्या चांगलं टाळलंय कारण दोघींना मास्तरने पोरांना प्रेमाचं आलिंगन देताना बघितलंय त्याचमुळं पुढे यांचं एकमेकांना भेटणं बोलणं आणि दिसणं जाग्यालाच कायमचं बंद आहे तेवढ्या पुरी गेला आहे काहीच नाही म्हणत कधी सोमवारी सांगून दिलं राम्याला पण कळत नाही खाली ओढ्यात ही विचित्र घटना घडत असताना तिकडं बंगल्यावर मादा तायडीचं लईच मादक जगणं चालू आहे त्यांना मात्र हवी तशी अडचण आलेली दिसत नाहीये कुठं हात हो तुमचा हात लय मोह तिकडं बंगल्यावर मादा तायडीचं लईच मादक जगणं चालू आहे त्यांना मात्र हवी तशी अडचण आलेली दिसत नाहीये नाही ना अर्र हे बघा आजचा दिवसच गावागवीचा दिसतोय मगाशी खाली तायडी मादामध्ये रामास्वामा आले वरी पुन्हा तायडी मादामध्ये मास्तर आला पण आता तर डायरेक्ट तायडीचा नवरा बाळू काकाच बंगल्याकडे येत आहे तो मात्र या वेगवेगळ्या चपलांचे जोड बघून चक्कर येऊनच पडणार आहे त्याला यो चांगलाच झटका बसणार आहे म्हणून तर तो मोठा कुटाणा नको आहे म्हणून आलेल्या पावलांनी मागं सरत आहे मग बाळू काका बरं चाललंय का हा मग काय झाला मटणाचा कार्यक्रम आयला काय झालंय हा काय याला काही माणूस काय बोलतो का ना काय तिकडे आपली तर मजा येईल म्हणून तर तो मोठा कुटाणा नको आहे म्हणून आलेल्या पावलांनी मागं सरत आहे अशा जड पावलांनी खाली रामासोमा चालत घराकडे येत आहे एकंदरीत आजचा दिवस इसकटण्याचा दिवस आजचा दिवस रंगात भंग पाडण्याचा दिवस आजचा दिवस नातीत तुटण्याचा दिवस बंद कर लय वाईट दिसतंय ग काय वाईट दिसतंय हे काय जे चालू आहे ते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं त्या महाद्याला आपल्या एकुलते 100 शेजाऱ्याला जेवण देणं पण वाईट आहे हा तुला समजा कळतंय मी काय म्हणतोय ते मला कळतंय ना तर मला नका शिकूसा
उठा, हातपाय धुवून घ्या. तर मी अशी केली आणि जेवण देऊन आले. उठा की, बोलायला कळतंय ना. काय बाई मंद माणूस आहे. मी पण कुठे ह्याच्या नादी लागले. लका झाल्या का धारा काढू? हा नाही काढायचे ते आता. बरं, हे घे ताट, जेव आणि ठरल्याप्रमाणे आपल्या जागेवर ये म्हणजे झालं. हाय का आता दुपारीच भेटलो होतो की, मग आता रात्री बी. तुला ये म्हटलं की यायचं. तसं बी तो माणूस तिकडे वायलाचा फुगून बसलाय. मी जाते, जेवते, भांडी कुंडी आवरते, नेते. हा पण लका थांबा की जरा, लयच घाई लावली तुम्ही. हा? अरे घाई म्हणजे तो आता नकटा तिकडे फुगून बसलाय की, म्हणून मग ती जाते. पण येते मी आवरून. हा तू झोपला की येते. येतो म्हणजे. ये म्हणजे झालं. येतो येतो. काय बाई माणूस आहे, अजून इथंच बसून आहे. उठा की, जेवायचं चला की. अहो ऐका येतोय ना, गैरे बिरे चालायचं का तुम्ही? उठा म्हणले ना. आयला स्वाम्या लय अवघड झालंय लागा. पण आता कसं काय करायचं रे नेमकं? माऊलांचीला भेटायचं कसं आपण? आयला का नाही व्हायचा तो लय मोठा गोळ झालाय बघ. आता करायचं काय? स्वाम्या आता व्हायचा आहे तो गोळ झालायच बघ, त्याचा विचार करून काही उपयोग नाही. आता आपण ही विचार केला पाहिजे, त्यांना भेटायचं कसं आणि बोलायचं कसं, म्हणजे हे प्रकरण मिटवायचं कसं. आता ते चिवला आणि माऊला ते मास्तर काय इकडे मळ्यात येऊ देत नसतंय बघ. हां, आणि त्या मास्तरनं जर त्यांच्या घरी सांगितलं असेल ना, मग तर लयच अवघड आहे का. आता नेमकं करायचं तरी काय? मी काय म्हणतो स्वाम्या, जर ती मळ्यात येणार नाहीत ना, आपण जाऊ ना त्यांना गावात भेटायला. अरे भेटावं तर मस्त वाटतंय रे, पण भेटायचं कसं? तू एक काम कर, तुझा मोबाईल घे आणि चिवला फोन लाव. तिने बोलवलं तर जाऊ, नाही तर बघू उद्या काय आहे त्या. हां चालतंय. लाव बरं फोन. हा बोल की, आत्ता कशाला फोन केलायस रे? अगं काय नाही, ते भेटायचं होतं. अरे आत्ता तू येडाय का रे? मास्तरनी सरळ सांगितलंय त्या पोरांना भेटायचं नाही, मळ्याकडे पण जायचं नाही. आणि तू शहाणा आहेस, आत्ता बोलवतोय भेटायला. अगं मी कुठं म्हणतोय तुम्ही माझ्याकडे या म्हणून. हां, आम्ही दोघं येतात की गावात, मग भेटायचं का? असं होय, पण येताना नीट या बरं का, आणि तोंडाला काहीतरी बांधून या, म्हणजे कसं कोणी बघणार नाही. आणि त्या माऊच्या घराच्या इथं भेटू. हां, मी पण येते तिकडं, या लवकर. होय होय चालतंय की, थांब आलोच. हां ठीक आहे, ठेवते मी पण. ठेव ठेव. थँक्यू वाचू. हां बाय. काय काय ये बोलली का स्वामी ती? अरे या बोलल्या, मला वाटतंय त्या मास्तरनं अजून त्यांच्या घरी सांगितलं नाही वाटतं. बहुतेक लाग मास्तर नाही सांगितलं वाटतं. चल लवकर मग, काय मिटू. चल 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 का चल, बस गाडी चालू कर. इधर मोबाईल. आयच्या मायला गाडीला बी याच वक्ताला पण ढकलू उतरून. नाही, थांब होईल चालू. चल चल चल. वै ग, मगाशी जे बोललो ते विसरू नको. काय विसरू नको. नाही आता विषय काढलाच आहे ना, तर बोला काय बोलायचंय ते. मला बी कळू दे काय बोलायचंय ते. बोला की. जरी मी गप्प बसत असलो तरी मला कळत नाही असं काही नाही. काय काय कळते ना तुला ते मला बी कळू दे. नाही म्हणजे आतापर्यंत तुला तर काही कळलं नाही, हे तरी नीट जमते का नाही ते बघू की. तसं बी 2-2 महिने तिकडे जाऊन राहतो, तेव्हा नाही असं विचारे की कशी राहत असेल, कशी जगत असेल. आणि आता मला शिकवायला लागलाय तुम्ही. अगं चुकीचं आहे ग, कशाला त्या मातेला अडकी होती? काय चुकीचं आणि बरोबर ना ते तू मला शिकवू नको. आणि एवढंच तुला कळते ना, तर स्वतःचं घर सोडून सगळं काय सोडून इथं येऊन राहायची माझ्यावर तू वेळ येऊन दिली नसती. त्यामुळे जसं चाललंय, जे चाललंय ना ते तसं चालू दे. आणि मला उगा असं आडवं बोलू नको आणि शिकवू नको. तुला काही ऐकायचंच नाही ना, तर राहू दे मग. हा नाही ऐकायचं मला, आणि मला ऐकून घ्यायचं बी नाही. ऐकते तर लागले मला दुनियादारी शिकवायला. तसं बी स्वतःला आयुष्यात काय करायला जमलं नाही आणि शिकवायला लागलंय मला. त्यामुळे इथनं पुढं मला आडवं यायचं नाही, आडवं बोलायचं नाही, गप बसायचं. कळते ना तुला? झोप गप. असं काय बघतोय? झोप म्हणलं ना तुला. आता तुम्ही मळ्याकडे येणार नाही, मग आपलं भेटायचं आणि बोलायचं कसं ग जीव? म्हणजे आता तुम्ही आम्हाला भेटणारच नाही का? अरे पुन्हा जर भेटत बसलो, त्या मास्तरला कळलं आणि घरी जर सांगितलं
तर घराच्या बाहेर पडणं पण किती अवघड होऊन जाईल. पण त्या मास्तरला कळून मी तिने तुमच्या घरी कसं काय नाही सांगितलं कडे? ते आम्हाला काय माहिती, पण दुपारी लय हाणले आणि लय काय काय बोलले. त्यामुळं असं वाटलं असेल ना अजून नको तमाशा म्हणून नसेल सांगितलं. पण नेमकं मग आता आपलं पुढं नेमकं काय करायचं, म्हणजे ह्याच्यावर मार्ग काय आहे का नाही? बुरट्यांनो ह्यावर एकच मार्ग, त्यांचा नाच सोडायचा, त्यांना भेटायचं नाही, त्यांना बोलायचं नाही. पण मास्तर यात ह्यांची काय चूक आहे? ह्यांची लय मोठी चूक आहे. चूक पण मास्तर आता प्रेम करणं पण चुकी झाली का? प्रेम करणं चूक नाही, प्रेम करत असताना काही न करणं चूक आहे. ही कडू मध्ये परीचा मॅटर असताना पण ह्यांना मी बोललेलो कामाला लागा, जॉब बिब करा, पण त्यांना ते नाही करायचं. पण त्यांना काय करायचं, तुम्हाला बोलायचं, तुम्हाला नादी लावायचे, तुम्हाला वड्यात बोलून कुठं नाही करायचं, पण त्यांना काम नाही करायचं, त्यांना जॉब नाही करायचं. बुरट्यांनो आताच सांगतोय, जर तुम्हाला चिव आणि माऊ पाहिजे असेल का नाही, तुम्ही कामाला लागा, जॉब लागा. एकदा का तुम्ही जॉबला लागले का नाही, तर ह्या दोघींचा हात तुम्हाला द्यायची जबाबदारी माझी. कळतंय? तुम्ही जर जॉब केला का नाही, टेन्शन घेऊ नका, मी मध्ये आहे ना. तिच्या आबाला तिच्या काकाला मी बोलतो ना, आणि ह्यांची लग्न लावून देतो. पण त्यासाठी जॉब करायला लागेल. पण बुरट्यांनो तुम्ही हे जर नाही केलं, तुम्हाला काय बोलणार नाही रे. मी आता जे काय चुरून चुरून भेटताय बोलताय, ही जी काय कुठं करताय का नाही, तुम्हाला काय बोलणार नाही. बोलणार चिवू तुझ्या आबाला. आणि ही गोष्ट एकदा का तुझ्या आबाच्या कानावर गेली की तुमची बुरटी नाती मिली म्हणून समजा. कळतंय बुरट्यांनो? शुभरात्री. कळतंय का कडून ना आता तरी? मास्तर जे काय बोलले ना ते आपल्या चांगल्यासाठीच बोलले. आता तरी लागा कामाला. खरंच आम्हाला मिळवण्यासाठी चला लागा तयारीला. हा चालतंय चिव. म्हणजे असं काम करून आणि असा पगार मिळून तू जर भेटणार असशील ना, तर इथून पुढे हा सोमनाथ पकड आहे. प्रत्येक मिनिट काम म्हणजे कामच करीन, आणि जास्त पगार कसा भेटेल याचा विचार कराल बघ. काय राम आहे? होय स्वाम्या, जर हे करून जर मला माव भेटणार असेल ना, तर मी नक्कीच हाच विचार करेन आणि मावला मिळवल्याशिवाय थांबणारच नाही. चालतंय चिव. म्हणजे तुझ्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी, म्हणजे आपल्या दोघांच्या लग्नासाठी इथून पुढे हा सोमनाथ पकड आहे. जे काय काम भेटेल ते सगळं काम करीन बघ. बरं चालतंय, आता लागा कामाला. आम्ही पण जातो घरी आणि झोपतो. चल ग. चल चल रामा, जाऊ का? बाय. हा, पण माऊ मला फोनवर बोलत जा बरं का. हा हा, बोलते. चिव तू पण हा. हो, करत जा मेसेज, रिप्लाय देत जाय. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. चिव आय लव्ह यू बरं काय, विसरू नको हा. आणि माऊ आय लव्ह यू बरं का. बरं. आय लव्ह यू टू. रामासोमाला सध्या तरी माऊचिऊ मिळवण्यासाठी जॉब कमवायलाच लागेल. पोरींना सांभाळता येईल तेवढं काबिल बनावंच लागेल. आता बघू ही भुरटी पुढं तसं काय करत्यात का आजची रात झाली की जैसे थे होत्या. बाकी इकडं बंगल्यामागं तायडी महादाची ठरल्याप्रमाणे भेट होत आहे. चालू भेट आजची विशेष बनत आहे, कारण बाळू काका ओल्या डोळ्यांनी सगळं काही बघत नाराज होत आहेत. बघा आता माझ्याकडं तरी पुढं काय बोलावं त्यासाठी खरंच शब्द नाही आहेत. त्यामुळं मी पण गप्प बसतो आणि आजची ही रात्र निक्का विचार करत गपगार झोपतो. ओ खोरं कुठं आहे हो? आता खोरं कशा पायी? अहो खोरं आणलं असतं म्हणजे झाडांना आळी करून पाणी सोडलं असतं म्हणून म्हणते. मादा आला रे मोटर चालू करून. हां आलो की. काय मंद माणूस आहे, अजून इथंच का? जावा म्हणाले ना. बाळू काकाला कुठं पाठवलं? अरे त्यांना खोरं आणाय पाठवले, म्हणजे झाडांना आळी करून पाणी सोडलं असतं म्हणून. असं आहे. अरे मला ना आज कसं तरच होतं बघा. का रे, काय झालं? नाही काय कळलं नाही काय झालं, पण चला मी बी जातो आता घरी आणि आराम करतो. हां अरे महादा, हां मी इथं अशी एकटी असताना ही काय आराम करायची वेळ आहे? अहो अहो पण बाळू काका येतील की? हां अरे तू मंद माणूस घरी जाणार, पोरं बघणार, मग हळू 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 घेऊन येणार. तोपर्यंत आपला एक डाव होईल की. हां आहे का तुम्ही पण का नाही असं मला काय काय बोलून थांबवता बा. बरं आपण काय करू, तिकडं हिरीच्या कडेला जाऊ की? हां तिकडं लय भारी जागा आहे. बरं चालतंय, तू पुढं. हां येऊ का? हां चल. या.
आलीच. चल. अहो हो का हे हिर म्हणत होतो मी तुम्हाला. हा हा या इकडे हळूच ये. हा हा बघा इथे आहे का ना गार हवा एकदम. हा या की. मादा हा तुझ्या स्मृतीत आले ना की आयुष्य जगल्यासारखं वाटतं की लय गोड वाटते. होय मला पण तसंच वाटतं बघा. हा असं वाटतं आयुष्यभर तुझ्या मिठीत राहावं. होय पण आहे का अहो माधुरी येईल की आता. मला पण तिचंच टेन्शन आलं बघ. ती आली की तुम्हाला भेटणार नाही ना. हां म्हणजे नाही येणार बघा भेटायला. म्हणजे आपलं आधी तसं ठरलं होतं ना. अरे पण रातच्याला तरी भेटा येशील ना. आहे का आता अहो ती बघू तवाच्या तवा. पण त्याच्या आधी आपलं हे आजचं जगणं जगू ना. हां मग अहो या ना. हां पुन्हा एकदा बेधुंद होऊ द्या ना. हां आहे की नाही. बाळू काका चला जातो घरी मग. मला जायचंय. ओ काय बघताय सासू. काय चुकलंय का माझं. हा काय मंद माणूस आहे. चला की झाडांना आई करून घेऊया. चला म्हणते ना. इतक्या दिवस घरात पोरी होत्या म्हणून मी शांत बसलो. आता नाही शांत बसणार. हे मी उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. इथून पुढे मी काय चालू देणार नाही. तुझ्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होईल मला सण नाही होणार. ओ तसलं काय बोलताय साव. आणि तुम्ही जे काय बघितलं ना तसलं आता काय बी राहिलेलं नाही आमचं. त्यामुळे डोकं नसताना डोकं लावू नका सा. चला गप घरी. जसं बी जगणं म्हटलं ना की बघणं आलंच. आणि मी जे हे विश्व तयार केले ना तुमच्यासाठी ह्यो बंगला ह्यो माळा ते भोगा गप. कळते का तुम्हाला. चला चला म्हणते ना. हॅलो महादेवराव हां दवाखान्यातून बोलते. हां मुलगी झाली मुलगी. हां जिलेबी वाटा जिलेबी. काय सांगता. मला पोरगी झाली. हा या लवकर दवाखान्यात. होय होय आलो लगेच येतो. हां मास्तर अरे मला पोरगी झाली. असू दे विहिरीजवळ तायडी मिली तायडी चल पडून चल. अरे आता फोन आता मला सोम्याचा तायडी विहिरीत पडून मिली चल का. कधी अरे मग मिली फोन मला चल लवकर चल. स्वामी नीट घे. महादाच्या आनंदाच्या दिवशी त्याला दुःख होत आहे. महादाला ज्या दिवशी पोरगी झाली त्याच दिवशी मळ्यात तायडी गेलेली आहे. जाऊ दे झालं काय बाबा. आता काय होणारी गोष्टी पाहिजे का सांग बरं. मी वाचवलं असतं मास्तर. आता कसं असतंय प्रत्येकाचं एक आयुष्य असतं बाबा. झालं तायडीचं आयुष्य एवढं होतं गेली जाऊ दे काय असतं. मळ्यात सगळं काय चित्र विचित्र चालू आहे. या गपगुम्या बाळू काकाने मळ्याच्या कथेचा ह्यो विचित्र शेवट केलेला आहे.
नीट घ्या पोरांनो. तायडीच्या अशा अचानक जाण्याने समद्या मळ्याला मात्र लय मोठा धक्का बसला आहे. पण तायडी विहिरीत घसरून पडली की तिला पाडलं गेलंय हे तुम्हाला, मला, महादाला आणि या गप अशा बाळू काकाला चांगलंच माहित आहे. म्हणून तर महादाकडे बघून ह्यो असा हसतोय. आणि याच भयानक वळणावरती म्या स्वतः मळा आपली विचित्र पात्रांची चित्रविचित्र कथा थांबवतोय. ए मयू, अहो बघा ना कुठे लक्ष तुमचं. ती पोरगी बिना चपलीची पळते बाहेर. अय मयुरी, अगं थांब थांब थांब. अगं काटा मोडल तुला. कुठे चालले तिकडं? ये ग बाय. हा ये 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 बघू. अगं असं पळूच नसतं का? होय ग. कोणतरी आले वाटतं. हा कोण आलं? आईला नवा लका लय दिसाना आला की. अरे लय दिसानं कुठं माझा, लय वर्षांनी म्हण. काय मास्तर? मग ए मयू, चल 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 मला मासूद खेळ. चलो. अरे वा वा. अरे लगेच जाते बरं का. अरे वा वा वा. मग वहिनी बरे का? होय बरे की तुम्ही बरे का? चला की चहा बनवते बसा. नाही नाही, आता कशाला चहा? ए अरे नावा असा असतोय. एक तर लागा इतक्या दिवसात ना आलाय. चल आत घेऊन चहा करू. अरे नको माझं, मलाच बघायला आलोय तर बाहेर उभा राहूनच बोलू की. हात कशाला आता? आयला बरं इथं तर इथं. चल बाकड्यावर तर बसू घ्या. ए बरं चल. तर तू बी चहा कर जा. हा बरोबर. जा जा. चला मग बसू इथं काय तो. होय या की. काय मळ्यात नवी जुनी खबर काय? कशाचं काय लाका नावा. त्या सरीपोरीचं झालं लग्न, गेलं नांदाला तिकडं त्या. आणि त्या तायडीचं त्यात तसं झालं बघ. लईच सगळा मला शांत शांत आहे बघ. हाय का नाही मास्तर? अरे चिव गेली बघा. मग काय तरी लागा आता राहिलीच पण मला सांग बरं. हां ती सरी संघ लाला दंग आहे आणि परी संघ नाना गुंग आहे आपला तिकडं. आणि त्या रामासोमाचं काय झालं? रामस्वामीला का लागली गेला संसाराला. कडोनी लग्न बी केली आणि जॉबला बी लागली. काय बोलता मास्तर? आणि कुणा संग? चिव आणि माव म्हणणं कडोनी राव त्या दोघींना कमूलच की. हा आईला पोरांनी लईच मोठी उडी मारली हो. उडी घेतली नावा तू. ए माझा अरे सगळ्यात मोठी उडी का नाही नावाने घेतली. डायरेक्ट झाला अधिकारी. अधिकारीच. लका लका लका. आला काय सांगताय मास्तर? लका मला तर कोणी काय सांगितलंच नाही. लका नावा एक नंबर केलं बघ. अरे नावा अर्धी किती त्याला ते पेटाचा डबा काय तुला देतं सिरियला त्या अगोदर. असं काय नाही मास्तर. हे घे माझा. खरंच नवानी लईच मोठी जेब घेतली की. हा नाही नाही म्हणता गाड्यांनी पोस्ट काढलीच की. चांगला आहे. मळ्यात सध्या तरी सगळ्यांचंच चांगलं झालंय. जसं मास्तरने सांगितलं तसं रामा सोमा त्यांच्या संसाराला लागलेत. कडू एकदम सिरियस होऊन परपंचाला लागलेत. जसं लाला सरी आणि नाना परी लागले होते तसं सगळ्यांचं चांगलं झालंय. सगळ्यांचं पाहिजे तसं झालंय. होय की होय की. बरं मादा, मी काय म्हणतोय, आता मी आलोच तर चल की बंगल्याकडे जाऊन मळ्यात जाऊन येऊ की. अरे नाही तिकडे कशाला उगाच. हा ते नाही जात तिकडं. आणि त्या बंगल्याला तर अजिबात डोकून बी बघत नाहीत. का रे असं? म्हणजे तिकडे आता कोण राहत नाही का? अहो तिकडं कोण नसते म्हणून आम्ही बी काय जात नाही आणि दुसरं कोण तिकडे येत बी नाही. अरे मादा, अरे मी आलोय म्हणून तर चल की. हा जाऊन येऊ ना खाली. हो मास्तर सांगा की. ए माझा चल का आम्ही आहे की. एवढं काय घाबरतोय पहिलं नसून. चल जाऊन येऊ.
चल. बरं बरं मी कुठं घाबरतो आता? चला. चल. एक येतो. हा? येतो वहिनी. होय होय या मयू बाय. बाय बाय कर बाय बाय चाललो मी. करतच नाही मला. ये. काय कोणच राहत नाही ना बा. ते कोणच राहत नाही ना काय नाही ना काय नाही. सगळं पडलंय. काय कधी कधी काय होतं ती तरी येते तरी साफसफाई करते बघा थोडीफार जास्त काय नाही. चला चल. ज्या बंगल्यासाठी आणि ज्या मळ्यासाठी एवढं मोठं कान झालं म्हणजे अख्खी मळ्यातली कथा घडली. तोच बंगला आज बिना मालकाचा आणि बिना माणसाचा धूळखात पडला आहे. पाणी पाहायचं कसलं का प्रफुल्लित राहायचं वातावरण. पाणी पण नाही. ह्यो चांगला फुलणारा मळा पडाक शेती बनून पडला आहे. जिथे प्रेमासाठी पैशासाठी नात्यामध्ये वेगवेगळे डाव चालत होते तिथे सध्या कोणतंच कान नाही, कोणतंच लपडं नाही, सध्या कोणताच कुटाणा चालू नाही. म्हणजे याचा अर्थ काय? ह्यो मळा सध्या गपगार शांतपणे झोपलेला आहे. ह्यो मळा आणि इथल्या कथा कायमच्या संपलेल्या आहेत.